नमस्कार. क्विकहिल प्रस्तुत माझा कट्टा फॉरवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चकोते बेकरी अँड नमकिन्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात मी प्रज्ञा पोवळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आक्रमकता हा शिवसेनेचा स्थायी भाव आहे, पण शिवसेनेची तीच आक्रमकता शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू कोण मांडणार? शिवसेनेवरच्या टीकेला कणखरपणे कोण उत्तर देणार असे प्रश्न सातत्याने चर्चेत होते आणि त्या सगळ्या प्रश्नांना शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यात उत्तर मिळालं ते सुषमा अंधारेंच्या रूपानं. त्यांच्या भाषणानं, त्यांच्या शैलीनं, त्यांच्या आक्रमकतेनं शिवतीर्थावर उपस्थित प्रत्येकाच्याच मनात अंगार चेतवला. सुषमाताईंनी गळ्यातला शेला काढून फडकवल्यानंतर शिवतीर्थावर उसळलेलं भगवं वादळ उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. खरं तर सुषमाताईंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण राजकारणात सारं काही शक्य असतं, कदाचित क्षम्यही असतं. त्यामुळे 2019 सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेविरोधात उभ्या असलेल्या सुषमाताई आज शिवसेनेची ढाल आणि तलवारही बनून उभ्या आहेत. स्त्री सक्षमीकरण आणि स्त्रियांचं स्वातंत्र्य यासाठी सुषमाताई कायम आग्रही असतात. राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि कायदा या विषयांचा सुषमाताईंचा व्यासंग दांडगा आहे. आंबेडकरी चळवळीतलं त्यांचं मोठं योगदान आहे. राज्याच्या विविध भागातल्या बोलीभाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्याचा अनुभव आपण सगळ्यांनीच त्यांच्या भाषणांमधून घेतलाय. शिवसेनेच्या रणरागिणी अशी नवी ओळख निर्माण करणाऱ्या सुषमा अंधारे आज माझा कट्ट्याच्या प्रमुख पाहुण्या आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया, कट्ट्याला सुरुवात करूया. सुषमाताई, मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. सुषमाताई, तुमचं परवाचं शिवाजी पार्कवरचं भाषण खूप गाजलं. तुम्हाला काय वाटलं तुमचं भाषण? आता त्याच्याबद्दलचं सगळं कौतुक होतंय. मुळामध्ये जेव्हा आत्ता शिवसेनेत आलात की लगेच उपनेता झालात की लगेच शिवतीर्थावर भाषणाला उभ्या राहिल्यात. हा जो सगळा झपाट्याचा तुमचा प्रवास आहे, तुम्हाला काय वाटलं त्या सगळ्या परिस्थितीत? अनबिलिव्हेबल आहे सगळंच. कारण मुळात मी शिवसेनेत येताना मला उपनेतेपदाची जबाबदारी मिळणार आहे हेच अजिबात माहिती नव्हतं. फक्त भेट झाली आणि मी असं म्हटलं की सर, आपलं जे 2.5 वर्षांचं जे काम आहे, आणि हेही क्लिअर केलं की सर, मी विरोधात होते बरं का आधी, म्हणजे लोक तुम्हाला माझे जुने व्हिडिओज दाखवू शकतात आणि तुमचं मत पालटू शकतं. तर हे मी आधीच तुम्हाला क्लिअर करते की मी आपली टीकाकारसुद्धा राहिलेली आहे, परंतु गेल्या 2.5 वर्षात ज्या पद्धतीने आपण काम केलं आहे, तर मला मनापासून असं वाटतं की असं नेतृत्व असलं पाहिजे राज्याला. आणि जे घडलं आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही. सो मला वाटतं की मी असलं पाहिजे इथे. आणि ते म्हणाले, पण तुम्ही चुकीच्या वेळेला आलात, मी काहीच देऊ शकत नाही. माझ्यासाठी ती अजून एक अपिलिंग गोष्ट होती की कुठला नेता असं सांगू शकतो बरं? लोक आश्वासनांची खैरात करतात आणि हे सरळ सांगतायत की मी काहीच देऊ शकत नाही. तर मलाच खूप कसं तरी वाटलं आणि मी म्हटलं, सर, मी काहीच मागत नाही आहे. फार तर मी एवढंच मागेल सर की मला एवढा फ्री हँड द्या की मी राज्यभर काम करू शकेल. बाकी मला काहीच नको, कारण मी राज्यभर काम करते आहे सर, आणि माझं ऑलरेडी दक्षिण भारतात पण मी चांगली चळवळ उभी केलेली आहे. आणि एवढं बोलणं झालं, विषय संपला. आणि त्याच्यानंतर एक 4 दिवसांनी मला निरोप आला की कधी प्रवेश करायचा आहे. म्हटलं, सर, मला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी भेट द्यायची आहे, 27 जुलैला. तर ते माहीत नाही, कदाचित काही माध्यमं आणि काही असेल त्या बातम्यांचं वगैरे, की 27ला सगळ्या वाढदिवसाच्या बातम्या असतात. आणि मग 28 तारखेला माझा प्रवेश झाला. उपनेतेपद जेव्हा माझ्यासाठी जाहीर झालं, लिटरली मी असे खाली वाकले होते की मलाच ते अनएक्सपेक्टेड होतं की ते जाहीर होईल. दसरा मेळाव्यात मला बोलायला देतील असं खूप लोक बोलत होते. तेव्हा मला असं वाटलं की अरे, एवढं काय असतं त्याच्यामध्ये, कारण आपण ते कल्चरच बघितलेलं नव्हतं. तर पण जेव्हा मग माहिती घेतली 2-3 दिवसांपासून की सगळे लोक लिहित आहेत दसरा मेळाव्यात भाषण गाजलं पाहिजे, झालं पाहिजे, तेव्हा मला असं कळलं की शिवसेनेत महिला वक्ता म्हणून दसरा मेळाव्यात कोणी बोललं नाही. मला वाटतं आमच्या संजना घाडी एकदा बोलल्या होत्या, परंतु त्या ज्या एक्सपेक्टेशनने लोक म्हणतायत. आणि मग आपण बोलायचे दसरा मेळाव्यामध्ये. बरं, अडचण अशी आहे की दसरा मेळाव्यात बोलायचं आहे. इट वॉज व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर मी की एकाच वेळेला माझ्या चळवळीचा USP ही हरवू द्यायचा नाही आहे. ॲट द सेम टाईम शिवसेनेची जी पार्टी लाईन आहे तिलाही धक्का लागू द्यायचा नाही आहे. असं बॅलन्स करत बोलायचं आहे. आणि आपण जोश, मला माहिती आहे की मी भाषणात माझा एकदम बॉयलर पेटतो, आणि तो बॉयलर पेटला तर मग ते नाही आपल्याला थांबवता येणार. तर ते खूप टेन्शन होतं. म्हणजे अगदी जेव्हा सुभाष देसाई साहेबांचं नाव आलं भाषणासाठी, तेव्हा तर म्हणजे असं वाटलं की आता आपली गाळण उडालेली आहे, आता आपण बोलूच शकणार नाही आहोत, काय असणार आहे.
म्हटलं आपण कोणाला मानतो सगळ्यात जास्त, आपली श्रद्धास्थानं कुठली, तर सगळे महापुरुष. एकदा सगळ्यांचा नामोल्लेख करून घेऊया, मग जे होईल ते होईल. आणि म्हणून मी अगदी मग तथागतांपासून, चार्वाकांपासून ते अगदी फातिमा बिन शेखपर्यंत सगळा नामोल्लेख केला. जरा कॉन्फिडंट वाटलं आणि एकदाच झालं. मला स्वतःला आश्चर्य वाटतंय की मी गमचे फिरवण्याची कल्पना कशी काय सुचली. एवढा तो प्लॅन नव्हता, ऐन वेळेला सुचलं. ऐन वेळेला सुचलं ते, अगदी इतकं ऐन वेळेला सुचलं ते की असं म्हणजे विश्वास नाहीये माझा अंगात येणे या गोष्टीवर खरंच, पण असं काहीतरी संचरल्यासारखं वाटत होतं की असं कुठेही वाटू नये विरोधकांना की शिवसेना गलित गात्र झाली आहे, असं कुठेही वाटू नये की आम्ही हरलोय, किंवा तुम्ही जर सूडबुद्धीने आमच्यावर कारवाया करत असाल, धाकदपटशा करत असाल, पोलिसी खाक्या दाखवत असाल, किंवा आमच्या आर्थिक नाड्या बंद करण्याचा प्रयत्न करताय, छोटे मोठे शिवसैनिकांचे कुठे वडापावची गाडी, छोटेसे उद्योग त्याच्यावरती टाच आणण्याचा प्रयत्न करताय म्हणून आम्ही खचलोय, असं अजिबात नाहीये. ते मला ते स्पिरिट जागवायचं होतं, मला तो विश्वास द्यायचा होता. आणि मला असं वाटतं की ती माझी जबाबदारी आहे नैतिक, की तो विश्वास मी दिला पाहिजे माझ्या शिवसैनिकांना की नाही, आम्ही अजिबात रडणारे नाही आहोत, आम्ही लढणारे लोक आहोत. सो एक स्पॉन्टेनियसली काय करू शकते मी, काहीच नव्हतं माझ्याकडे, आता काय देऊ, आता घोषणा देऊ, घोषणा तर सगळेच देतात, काय वेगळं करू शकते. तर एकदम लक्षात आलं की अरे संजय राऊत साहेबांनी जेव्हा ते ईडीची कारवाई झाली तेव्हा त्यांनी तो असा भगवा रुमाल हे केला होता की मी मरण पत्करेन पण मी शरण पत्करणार नाही. आणि म्हटलं आपण ते केलं पाहिजे. अर्ध्या मिनिटात सुचली ती कृती आणि योगायोगाने होता, माझ्या गळ्यात तो गमचा होता आणि मी तो घेतला. आणि हे संजय राऊत साहेबांचं स्पिरिट आहे. अजूनही मी ते फील करते की इट वॉज अ. पण त्याच्यानंतर म्हणजे आता असं हे पहिल्यांदा मी बघतोय असं नाही की कोणीतरी पुरोगामी चळवळीमध्ये खूप आघाडीवर असलेली एखादी महिला नंतर पूर्णपणे तिचं भगवेकरण होतं, हे काय तुम्ही पहिल्या नेत्या, मी नीलम गोऱ्हेंच्या रूपानं ते बघितलं होतं. आत्ताही मला तुमच्या हातामध्ये फार ठसठशीतपणानं शिवबंधन दिसतं आहे. तुम्ही त्या भाषणामध्ये ज्या पद्धतीनं बोललात त्यानंतर जी सगळ्यात स्वाभाविक 2-3 प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. तुमचं भाषण शिवसैनिकांना तिथं असलेल्या आणि एकूण महाराष्ट्रभरी त्याची खूप चर्चा झाली, खूप भाषण गाजलं. पण तुमच्या टीकाकारांपैकी कुणीतरी असं म्हटलं की तुम्ही यांना गद्दार वगैरे म्हणताय, कसं हो तुम्हाला हे जमतं, तुम्ही इतक्या ठिकाणी जाऊन फिरून आलात आणि आता तुम्ही कुणाला तरी गद्दार म्हणताय, कसं जमतं. तर तुमचं काय उत्तर आहे, कसं जमतं? सर हे जे लोकांनी जे रुमर्स पसरवले की माझा या पक्षात प्रवेश, त्या पक्षात प्रवेश, मी पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे. मी त्या भाषणातही म्हटलं की माझ्या राजकीय कारकिर्दीतलं पहिलं राजकीय भाषण मी करत आहे. माझा कुठल्याच पक्षात प्रवेश झाला नाही. RPI, बहुजन समाज पार्टी, हे ज्या पार्टीज आहेत या राजकीय पक्ष असण्यापेक्षा चळवळी म्हणून जास्त काम करतात. त्यामुळे चळवळीतल्या लोकांचा या पक्षांच्या मंचावरचा वावर अत्यंत स्वाभाविक असतो. मग तो वेगवेगळ्या कारणांनी येतो, महापुरुषांच्या जयंत्या, अभिवादनं, त्यामुळे तो आहे. राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर गणराज्य संघ हा एक स्वतंत्र प्लॅटफॉर्म आहे. गणराज्य संघ हा गेली अनेक वर्ष संविधानिक चळवळ म्हणून काम करतो की लोकांना जर त्यांचे राईट्स कळले तर ते रिव्होट करतील. लोकांना राईट्स कळले पाहिजेत. उदाहरणादाखल समजा शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे. घटनेच्या 3ऱ्या प्रकरणात कलम 21A मध्ये सांगितलं की प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. पण कळत नकळतपणे शिक्षणाचं एवढं बाजारीकरण होत गेलं की हा अधिकारच हिरावून घेतला जाईल की काय. मग लोकांना सांगितलं पाहिजे आपण की हा तुझा फंडामेंटल राईट आहे. अशा त्या छोट्या छोट्या कल्पना की आम्ही एक एक आर्टिकल घेऊन जातो आणि गावखेड्यांमध्ये जाऊन सांगतो. जेव्हा मला असं वाटलं की इथली संविधानिक ती चौकटच मोडीत निघतेय आणि माझा आवाज कमी पडतोय, माझा आवाज पोचत नाहीये, किती चळवळी करणार, किती आंदोलनं करणार, किती संप मोर्चे काढणार, किती वेळा उपोषणाला बसणार, त्याच्यापेक्षा असे छोटे छोटे घाव करण्यापेक्षा आपण एखादा मोठा काही करू शकतोय का, असा तो हेतू होता. आणि त्याच हेतूने मी महाविकास आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर गणराज्य संघ इज ओनली इन द टायअप, त्या टायअपमध्ये होती. राष्ट्रवादीमध्ये नव्हतात कधीच नव्हते सर. एक साधी प्राथमिक सदस्यही नाहीये मी राष्ट्रवादी काँग्रेसची. आता हे ज्या पद्धतीने म्हणजे अगदी आपण जर बघितलं म्हणजे अगदी सगळे रेकॉर्ड पब्लिक डोमेनमध्ये आहेत ते व्हिडिओज. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्कार्फ सुद्धा माझ्या गळ्यात एकाही व्हिडिओमध्ये सापडणार नाही, एकदाही नाही.
निळी शॉल असेल बऱ्याचदा लोकांनी सत्कार केलेली, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा साधा स्कार्फही का असं नव्हता तुमच्या गळ्यात, तुम्ही घालूच दिला नाही? नाही, मला असं वाटलं की माझी गरज काय आहे, मला माझी संविधानिक चौकट वाचवायची इतकीच माझी गरज आहे. पॉलिटिकल काही ॲम्बिशियन्सच नाही आहेत डोक्यामध्ये की आपण काही इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये जायचं आहे किंवा आपल्याला काही पदं मिळवायची आहेत. इव्हन दो आत्ताही नाही आहेत, त्या अजिबातच नाही आहेत. पण मग तुम्हाला आत्ता हे सगळं करण्यासाठी मग आत्ता राजकीय पक्षामध्ये जावं असं का वाटलं तुम्हाला? आणि दुसरा मुद्दा असा की तुमच्याबद्दल हा आक्षेप तर नक्कीच घेतला जाऊ शकतो की तुम्ही जी भूमिका आजपर्यंत मांडत आलात, तर तुम्ही त्यांना गद्दार म्हणताय, तुम्ही विचारांशी गद्दारी तुमची होती आहे ना. तुम्ही ज्या लाईनवर तुम्ही चालत होता ती सोडून तुम्ही अचानक हिंदुत्ववादी पक्षामध्ये आलात, तर हा तुमच्याबद्दल जो आक्षेप आहे. पहिली बाब तर सर, हिंदुत्वाच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत किंवा त्याची जी फिलॉसॉफी आहे त्याचे नरेशन्सच इतके चुकीचे सेट केले गेलेत सोकोल्ड राजकीय पक्षांकडनं. भाजप असेल, RSS असेल, बजरंग दल असेल, सनातन प्रभात असेल, या लोकांकडनं हिंदुत्व म्हणजे इतर धर्मांचा द्वेष करणं हे हिंदुत्व असू शकत नाही. हा पहिला भाग आहे. शिवसेनेला तुम्ही त्यात धरत नाही? अजिबात धरत नाही. म्हणजे अलीकडच्या शिवसेनेला का कुठल्या शिवसेनेला? मी पुन्हा एकदा स्पष्ट करेन, 66ला स्थापन झालेली शिवसेना, 66 ते 85च्या काळातली जी शिवसेना आहे, ही शिवसेना हिंदुत्वाची एक वेगळी कॉन्सेप्ट घेऊन आलेली होती. 85च्या नंतर जेव्हा ती भाजपसोबत जोडली जाते तेव्हा कळत नकळतपणे, अगदी म्हणजे 90ला जेव्हा ती पिकावरला असते तेव्हा तर ती कळत नकळतपणे भाजपच्या अजेंड्यावर काम करते की काय असं वाटायला लागतं. सुषमा अंधारेची जी टीका आहे ती त्या अजेंड्यांवर आहे, जे भाजपचे अजेंडे शिवसेनेकडून राबवले गेलेत बऱ्याच वेळेला. आणि आत्ता या क्षणाला जेव्हा या दोघांमध्ये काडीमोड होतो तेव्हा पुन्हा ती शिवसेना जी 66 ते 85ची शिवसेना आहे, ती शिवसेना पुन्हा एकदा परत मिळते असं वाटायला लागतं. आणि त्यातच अजून एक महत्त्वाची गोष्ट घडते की जसं आपण म्हणालात की तुमच्या हातामध्ये शिवबंधन आहे, ते ठसठशीत दिसतंय वगैरे. मुळात भगवा रंग एवढा असा मर्यादित का केला जावा, का करावा, आणि रंगांचं राजकारण तरी का करावं, का करावं, का करावं? कारण तथागताच्या जीवर हे भगव्या रंगाचं होतं असं मी म्हणूच शकते ना. मी जर असं म्हटलं हो मी घातलं हे, पण माझ्या डोक्यामध्ये असं आहे की मला हे दोन्ही गोष्टी मला प्रेरणा देत आहेत की हे तथागताचं चिवर होतं, ते रंग, तो रंग भगवा आहे, आणि इथे शिवछत्रपतींच्या झेंड्याचा रंग तो सुद्धा भगवा आहे. तुम्ही शिवसेना म्हणजे कोणता शिव मानता? तुम्ही शंकर मानता की शिवाजी मानता? इथंपासून मग सुरू करावं लागेल. राहिला प्रश्न की मी गद्दारी केली की नाही विचारायची, मला तसं अजिबात वाटत नाही. माझी स्वतःची जगण्याची एक फिलॉसॉफी आहे. मला असं वाटतं माणूस समाजाच्या नजरेत पडला तरी चालेल, अगदी तो आई वडिलांच्या नजरेत पडला तरी, गुरुजनांच्या नजरेत पडला तरी चालेल, परंतु जेव्हा तो आरशासमोर उभा राहतो तेव्हा स्वतःच्या नजरेला नजर त्याला भिडवता आली पाहिजे. मला ती भिडवता येते. मला असं वाटतं की येस, आय एम व्हेरी मच ऑनेस्ट. मी माझ्याशी प्रचंड प्रामाणिक आहे, कारण मी मायक्रो मायनॉरिटीतली मुलगी आहे सर. विकिपीडिया जी माहिती येते ना ती इतकी खोटी, इतकी चुकीची माहिती येते, मला कमाल वाटते कुठून काढतात हे लोक. विकिपीडियातली माझी जन्मतारीख चुकीची, माझं गाव चुकीचं, माझ्याबद्दल लिहिलेली, म्हणजे मला जर कोणी विचारलं की तुम्ही कोणत्या चांगल्या, तुम्हाला काय आवडतं तुमच्यातली कोणती सुषमा, तर मी म्हणेल मला माझ्यातली संवेदनशील कवयित्री जास्त आवडते. आणि मला वाईट वाटतं की मला ती जपता आली नाही. हवेवरती या सगळ्या धकाधकीमध्ये ती कुठेतरी मागे पडत गेली, तर ही गोष्टच हायलाईट झाली नाही. बरं, मला एक सेकंद, मग आपण ना विकिपीडियाला खोटं पाडण्यासाठी तुम्ही ही माहिती सांगा ना महाराष्ट्राला, की तुमचं जन्म, तुमचं गाव, तुमचं शिक्षण, तुम्ही कुठून आलात. मी तशी मूळची लातूर जिल्ह्यातलं मुरुड गाव आहे. हे पहिलं गाव सुरू होतं आपण बार्शीकडून जायला लागल्यानंतर. इथे रुरल एज्युकेशन फाउंडेशन, बाबासाहेब परांजपे आणि सहकार महर्षी पद्मश्री शिवाजीराव नाडे, त्यांना खूप आदराने मालक म्हणायचे. मालक म्हणण्यामध्ये अजिबात असं परत त्याचे वेगळे काहीतरी अर्थ काढले होते, पण ते खूप आदराने मालक म्हटलं जायचं. तर त्यांनी उभी केलेली शाळा की ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. लातूर पॅटर्नची सुरुवात याच शाळेतनं झाली. या शाळेनं खूप चांगले विद्यार्थी महाराष्ट्राला दिले, जे अगदी राज्याच्या मुख्य सचिव पदापर्यंत पोहोचले. या शाळेतलं माझं शिक्षण 12वीपर्यंत झालेलं आहे. माझं जे घर आहे, आम्ही भटक्या विमुक्तातली माणसं आहोत, त्यामुळे पणजी एका ठिकाणी पुरली, पंजा एका ठिकाणी,
आजी वेगळ्या ठिकाणी, जन्मभर भटकंती करून मेल्यावर जागा म्हटलं तर ती दफनभूमी मिळू नये इतक्या मायक्रो मायनॉरिटीतनं आलेली आहे. संबंध राज्यातली लोकसंख्या जरी एकत्रित केली तर एक अख्खी विधानसभेचा मतदारसंघ होऊ शकत नाही, इतक्या मायक्रो मायनॉरिटीतले आम्ही आहोत. आम्ही माणूस म्हणून जगण्याच्या संघर्षासाठी प्रयत्नशील आहोत. आरक्षणाचा लढा आमच्यासाठी फार दुरापास्त गोष्ट आहे, पण आमच्या आरक्षणाची चर्चाच होऊ शकत नाही, कारण आम्ही मोर्चा काढण्या इतपत सुद्धा आमचं संख्याबळ दाखवू शकत नाही अशी आहे मी अशा एका मायक्रो मायनॉरिटीतनं आलेली आहे की ज्याचा पार्लमेंटरी मेंबर सोडा, आमदार खासदार सोडा, ज्याचा सरपंचही कधी कुठे झालेला नाही. मी इतक्या मायक्रो मायनॉरिटीतली मुलगी आहे. बरं, त्या सगळ्यातनं मी आली आणि माझं शिक्षण झालं 12वीपर्यंतचं, पण माझं कुटुंब जे आहे जे भटक्या विमुक्तातनं आहे, तर आमच्याकडे काय होतं ना सर की पूर्वजांनाच श्रद्धास्थान मानलं जातं. म्हणजे मूर्ती नसते देवाची, पूर्वजांच्यासाठीच. आमचे जे कोणी पंजोबा, खापर पंजोबा असतात, आम्ही त्यांनाच ख्याली खुशाली म्हणतो आणि त्यांच्याचसाठी आम्ही मग पानसुपारी वगैरे ठेवतो. आमचा नैवेद्य म्हणजे पानसुपारीचा, ख्यालखुशालीचा, असं सगळं करतो. आता हे सगळं असताना माझे आजोबा हे कबीरपंथी, त्याची आठवण म्हणून मी माझ्या मुलीचं नाव कबीरा ठेवलं आहे. आजोबा काय करायचे की मामी आली आमची, मामाचं लग्न झालं आणि मामी उपास तापास करायची, तर आजोबा म्हणायचे हे काय चाललं आहे तुमचं, जत्रा में बिटाए फतरा तीरथ बनाए पाणी आणि दुनिया भई दिवाणी पैसे की दुलधानी. किंवा जेव्हा आम्ही जायचो आणि भटके विमुक्तांची लग्न म्हणजे काय, तुमच्या कॉर्पोरेट जगातली ती लग्न नसतात. छोटंसं लग्न, बोहला उभा केलेला, नवरा नवरी समोर आणि सगळे लोक गराडा घालून, तर नवरी दिसायची नाही गराड्यात. मी आजोबाला म्हणायची आंगे चलो ना बाबा, आंगे चलो, आंगे जायचं दिखने के, मेरे को नवरी दिखने की. तर आजोबा म्हणायचे नाही नाही येडेच भेटणे का, आंगे जाणे का नाही. आणि मग मी तिथेच बसायची आणि मग कोणीतरी यायचं आणि आजोबाला म्हणायचं अरे दगडूबाई येडेन काय को बेट्या, चल 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 आंगे चल. आणि मग त्यांना समोर घेऊन जायचे, तर मी म्हणायची दिक्को बाबा, आधीच गई असते तर नवरी दिक्की असते ना मीने. तर आजोबा म्हणायचे गाप, ऐसी बात बोलो की कोई ना बोले झूठ और ऐसी जगह बैठो की कोई ना बोले उठ. तो संस्कार आजोबांनी दिला होता. त्यामुळे कबीरांचा प्रचंड प्रभाव माझ्यावर आहे. मी हे बोलताना आजोबांना मिस करते. आजोबांनी प्रचंड स्वाभिमान शिकवला. आजोबा काय काम करायचे, आम्हाला शेती नाही आणि शेती नाही तर शेतमजुरीचा पण अनुभव नाही. आजोबा अत्यंत कष्टाचं काम करायचे. ते बैलाची शिंग काढायचे, पोळ्यामध्ये त्यांना काम मिळायचं. बैला शिंग तासणे, नखं काढणे, पण खूप भारी वाटायचं. कष्टाचं काम आहे, स्वाभिमानाचं काम आहे. भीक मागण्यापेक्षा, सहानुभूती मिळवण्यापेक्षा, टपरेगिरी करण्यापेक्षा, लोकांची जी हुजुरी करण्यापेक्षा ते कष्ट करून खातात. आणि तरीही एवढ्या कष्टात पण ते त्यांचं धोतराला एवढा पण डाग लागू द्यायचं नाही. पांढरं शुभ्र धोतर घालायचे आणि तितका चांगला असा लाल जर्द ते पटका बांधायचे, जरी पटका बांधायचे. बाकी काही असो, त्यांच्याकडे 2 पानाचे असे खलबत्ते होते, एक छोटा फिरकीचा जो फिरता असायचा आणि घरी, म्हणजे ते रुबाबात. आणि ते सांगायचे की काही असो, माणसाने शाही जगलं पाहिजे, बडा सोचो. आणि म्हणून ते माझं नाव ते रुबाब, मला लाडात रुबाब म्हणायचे, कारण तेव्हा रुबी डस्ट नावाचा चहा यायचा आणि 10 पैशाला ती रुबी डस्टची चहापुडी यायची. तर ती रुबी, त्याच्यावरनं माझं नाव रुबी पडलं आणि बाबा मला रुबाब म्हणायचे. ते म्हणायचे की मेरे खानदाना का रुबाब आहे आणि मेरा रुबाब लय आंगे जाणे का आणि सगळा महाराष्ट्र दिखणे का. ते आज असायला पाहिजे होते की त्या सगळ्या भगव्या वादळामध्ये तो एक लाल फेटा सुद्धा बघायला आवडला असता. बरं, ते 12वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर मी लातूरला आले. मी बसवेश्वर कॉलेजमध्ये शिकले. माझं राज्यशास्त्रात MA झालेलं आहे. पुढे माझं BEd उमरग्याला झालं. या सगळ्या काळात मी अनेक वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा केल्या. मला प्रचंड ही अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांनी जेवढ्या स्पर्धा जिंकल्या, नंतरच्या काळातलं ते रेकॉर्ड माझ्या नावावर आहे की त्या सगळ्या स्पर्धा मी जिंकल्या. अत्रे, रानडे, पाणिनी, मानदंड, छत्रपती, ह्या सगळ्या स्पर्धा. त्या वक्तृत्व स्पर्धातनं झालं असं एकदा की युनिव्हर्सिटीतल्या स्पर्धांमध्ये मी हे करत असताना माझं इंटर युनिव्हर्सिटीतनं सिलेक्शन झालं नॅशनलसाठी आणि हिंदीत बोलायचं होतं. मी हिंदीची खूप तयारी केली. विषय होता क्या गांधी विनोबा के विचार पाश्चात्य संस्कृती की रोकथाम कर सकते आहे, आणि मी छान मांडला.
पण शेवटी जे आपण मराठीत म्हणतो, एवढं बोलून मी माझी जागा घेते, मला ते हिंदीत कळलंच नाही की काय बोलायचं असतं. आणि मला सुचलं नाही आणि मी म्हटलं इतना कहकर मैं मेरी जागा लेती हूँ, आणि माझं गोल्ड मेडल हुकलं. पण मी लक्षात आलं की आपली चूक आहे, आपल्याला भाषा आली नाही. आणि मी एवढा प्रेमचंद वाचून काढला की त्याचा परिणाम माझे हिंदी फार छान झालं. मग मी नंतर उर्दू शिकले. संत मीराबाईचा प्रचंड एक ओढ होती मला, तर त्यामुळे मग मला मीराबाईंचे अभंग शिकायचे होते. हेरी सखी म्हातो दर्द दिवानी म्हारे दर्द न जाने कोई, दर्द के मारे दर्द डोली बैद मिलाना कोई, मीरा रे प्रभु पीर मिटांगा जब बैद सावरा होई. हे 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 जे लिहिणं आहे ते प्रचंड उत्कटता आहे, पण ते समजायचं नाही. म्हणून मग खडी बोली शिकली की आलं पाहिजे मला ते. अर्थात आता ते लिहिलेलं मी प्रकाशितही करायच्या भानगडीत पडत नाही. आता प्रेम कविता नको वाटतात. आता ऑरा जरा वेगळाच झालाय काहीतरी. आणि त्या ऑरामध्ये जेव्हा आता सगळे लोक ताई म्हणून बघतात तेव्हा असं वाटतं की नको आता जाऊ दे कशाला त्या भानगडीमध्ये. आणि मग हे सगळं असताना बरं माझा जन्म, पण हे आता लोकांना पटणार नाही. इतकी अंगारवाली बाई इतक्या तरल हळव्या प्रेम कविता वगैरे लिहिते. आणि माझा जन्म 1984चा आहे. मला तिथे विकिपीडियात काहीतरी 76 दिसली. आता बाई म्हणून मी जन्मतारीख वाढवते असा भाग नाही आहे, तो खरंच आहे. कारण आता काही माझं काही उमेदवारीचं वय नाही आहे की मी माझं वय कमी सांगावं. पण एकूण काय तर विकिपीडियात ती माहिती अत्यंत चुकीची आली आणि चुकीच्या पद्धतीनेच मांडली गेली. मला कुठलाही राजकीय वारसा नाही आहे. मी असं जे सांगितलं की माझे आजोबा तर एवढ्या कष्टातनं आलेले आहेत. हां, नाही म्हणायला माझ्या घरात माझे मामा शिकले होते, उत्तमराज अंधारे, ज्यांचं आडनाव मी लावते. ते आत्ताही बांद्र्यामध्ये राहतात आणि ते अंडर सेक्रेटरी पोस्टवरून रिटायर झालेले आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की घर किती प्रामाणिक असू शकतं की साधा डेस्क ऑफिसर असेल तर त्याचे 4 फ्लॅट मुंबईत असतील आणि डेस्क ऑफिसर होऊन तो 5 वर्ष झालं तरी. अंडर सेक्रेटरी पोस्टवरून रिटायर झालेले माझे मामा आजही वन आरकेमध्ये राहतात आणि त्याचे वन आरकेचे EMI भरतात आणि त्यांच्याकडे अजूनही फर्निचर नाही. अंडर सेक्रेटरी पोस्टवरचा माणूस. पण त्यांनी त्यांच्या 2 मुलांना तितकेच चांगले संस्कार दिले आणि एकही रुपया न भरता त्यांची मुलगी अत्यंत चांगल्या ठिकाणी प्राध्यापिका. म्हणजे एकूण कुटुंब जे आहे ते स्पिरिटेड आहे, ते सेल्फ रिस्पेक्ट सांभाळणारं आहे. लोक प्रेमविवाह करण्यासाठी पळून जातात, अजून कशासाठी पळून जातात. अर्थात ते जाणं पण समजू शकते मी की प्रेमात विद्रोह असला पाहिजे वगैरे. पण मी शिक्षणासाठी पळून गेले. म्हणजे माझं 10वी झालं आणि मला खूप शिक्षणाला अडचणी होत्या. मला 10वी पास झाल्यावर 51 रुपये घरच्यांनी दिले. कशासाठी दिले तर त्यांचं फार वेगळं होतं गणित. अक्के जाती में कोई पास नहीं हुआ त्या, हाँ हमारी छुरी पहले चांस में पहले चाटे में पास हुई. म्हणजे छुरीने जाती में नक रख्या. त्यांचं नाक राखलं म्हणून त्यांनी मला 51 रुपये दिले. मी विचार केला मी का देऊ त्यांना पेढे, जे लोक मला कधीच मदत करत नव्हते. मी 51 रुपये घेतले आणि पळून गेले मी लातूरला आणि ॲडमिशन घेतलं. आणि ते सगळं शिक्षण वक्तृत्व स्पर्धांच्या बक्षिसांवर वगैरे. हा सगळा जो प्रवास आहे हा प्रवास माझ्यासाठी खूप थरारक आहे. आणि त्या पडत्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी साथ दिली, म्हणजे मी सिटी केबलला बातम्या द्यायची तेव्हाची माझी ती एकूण परिस्थिती. मला एक लहानपणीची एक 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 घटना की सगळ्या मुली डबा आणायच्या शाळेमध्ये आणि त्यांच्या डब्यामध्ये चपाती असायची. आपणही डबा नेला पाहिजे, पण आपल्याकडे चपाती नाही आहे. भाकरी कशी काय न्यायची बरं? भाकरी कोण करणार? कारण सकाळी सकाळी आजी तर कामावर उठून जाते आणि एवढ्या सकाळी भाकरी कोण करून देणार? मग शिळी भाकरी नेली तर तिचे तुकडे पडतील, चपातीचे तुकडे पडत नाहीत सहसा. तर मग एकदा घरात चपाती केली गेली आणि मी संध्याकाळी चपाती ती अशी काढून ठेवली की आपल्याला सकाळी न्यायची, पण डबा नाही ना न्यायला. मग एक फडकं धुवून स्वच्छ ठेवलं की ते सकाळी वाळेल आणि मग त्याच्यामध्ये ती चपाती गुंडाळली, घेऊन गेले. सगळ्यांचे डबे बाहेर ठेवले जायचे, खिडकीमध्ये ठेवलेला तो. इंटरवलपर्यंत उत्सुकता, लक्ष नाही आहे कशात, आपल्याकडे डबा आहे, आपल्याकडे डबा आहे, आपण डबा घेऊन आलेलो आहोत. आणि इंटरवल झाली, आता डबा दाखवून खायचा आहे सगळ्यांना. चपाती दाखवायची डब्यातली की माझ्याकडे चपाती आहे. मी इकडे तिकडे बघत, कोण कोण बघते, म्हणजे माझा तो प्रेस्टिजियस सिम्बॉल आहे की माझ्याकडे चपाती आहे. तर मी इकडे तिकडे बघत तो घास मोडला, खायला घेतला आणि एकदम असं जोरजोरात तोंड मी बडवायला सुरुवात केली. कारण
चपातीला सगळ्या मुंग्याच लागल्या होत्या कारण डबा नव्हता ना. ओ. तिथून प्रवास केलेल्या मुलीला तुम्ही काय ईडीचा धाक दाखवाल? ते जे जगणं आम्ही बघून आलोय ना सर, ते तिथून आमच्याकडे लक्षच कोणाचं जात नव्हतं. मग आम्ही बाबासाहेब नावाच्या तेजसूर्याच्या प्रकाशात आलो. असं वाटलं की इथून कुणीतरी बघेल आम्हाला, हा प्रकाश आमच्या अंगावर पडेल. आणि पडला. आंबेडकरी समुदायानं प्रचंड प्रेमाने स्वीकारलं, आपुलकीने सगळीकडे स्वागत केलं. आणि मग असं वाटायला लागलं की ज्या तेजसूर्याने आपल्याला प्रकाशमान केलेला आहे, त्या तेजसूर्याचा विचार आपण गावागावात, खेड्याखेड्यात, पाड्यापाड्यात, वस्त्यांमध्ये पोहोचवला पाहिजे. तो बौद्धवाड्यात बंदिस्त नाही राहिला पाहिजे. तो बौद्धवाड्यातनं बाहेर आला पाहिजे. तो आमच्या भटक्यांच्या पालावर आला पाहिजे, पारध्यांच्या पालावर आला पाहिजे. इथल्या घिसाड्यांच्या, कैकाड्यांच्या, वडारांच्या, सगळ्यांच्या घराघरात पोचला पाहिजे तो. म्हणून प्रयत्नशील. पण कितीही ओरडून ओरडून बोललं तरी तुम्ही माध्यम आमच्याकडे बघतच नाही ना सर. लक्षच जात नाही कॉर्पोरेट लोकांचं. मग आम्हाला सुद्धा त्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी कुठला तरी मुख्य प्रवाहातला एखादा पक्ष संघटना निवडावी लागते. आमचा नाईलाज तो आहे की तुम्ही नाही लक्ष देत मग यावं लागतं इकडे. त्यामुळे सुषमा अंधारेला अजिबात वाटत नाही की गद्दारी वगैरे केली. कारण सुषमा अंधारे कुठे उभी आहे यापेक्षा कुणासाठी उभी आहे हे पक्क माहिती आहे मला. ते पक्क माहिती आहे. म्हणून कदाचित 55 वर्षात पहिल्यांदा जय भीम ऐकलंय लोकांनी तिथे. माहिती आहे पक्क. आणि मला माझा विचार मांडायचा होता, पण कोण मांडणार? काही लोक म्हणतात तुम्ही या पक्षात का गेला नाहीत, तुम्ही त्या पक्षात का गेला नाहीत. त्या सगळ्या पक्षांकडे आम्ही प्रयत्न केले होते की, कुणास ठाऊक त्यांनी स्वीकारलंच नाही. कदाचित आम्ही जात निर्मूलन करणारे आहोत असं म्हणणारे जास्त जातीवादी आहेत का असा कधी कधी प्रश्न पडतो. तो बनचुकेपणा जाणवतो लगेचच. शिवसेना त्या अर्थाने वेगळी आहे, निश्चितपणे वेगळी आहे. शिवसेनेने मला माझ्या जातीबद्दल अजिबात विचारलं नाही. शिवसेनेने मला काहीच विचारलं नाही सर. माझं फायनान्शियल स्टेटससुद्धा विचारलं नाही. शिवसेनेने फक्त पब्लिक डोमेनमधली माझी माहिती बघितली आणि काहीच नाही. शिवसेनेने फक्त ते लढण्याचं स्पिरिट बघितलं की मी काय करू शकते. आणि शिवसेनेला ती गोष्ट कदाचित अपील झाली असेल. आणि मला स्वतःला आत्ता असं वाटतंय सर की शिवसेना असलीच पाहिजे. महाराष्ट्राला गरज आहे. आणि का गरज आहे महाराष्ट्राला? तर माझ्यासारखी जी दुबळी माणसं आहेत ना, या सगळ्या माणसांचा विचार फक्त शिवसेनाच करू शकते. म्हणून शिवसेना गरजेची आहे. त्यामुळे मी गद्दारी केली असं मला अजिबात वाटत नाही. पण तुम्हाला असं का वाटतं की दीनदुबळ्यांचा विचार फक्त शिवसेनाच करते? सर म्हणजे तुम्ही बाकी तुमचा वावर इतका आहे, म्हणजे वेगवेगळ्या विचारांच्या लोकांशी कुठलाही पक्ष असेल तुमचे विचारांसाठी म्हणून संबंध आलेले आहेत, तर तुम्हाला फक्त शिवसेनेमध्ये असं काय जाणवतं? सर मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने हे नमूद केलं पाहिजे, जबाबदारीने नमूद केलं पाहिजे की जेवढ्या म्हणून आपल्याकडे मेन स्ट्रीमचे पार्टी पॉलिटिक्स आहे त्या सगळ्या पक्षांमध्ये सेल आहेत सर. अल्पसंख्याक सेल, अनुसूचित जाती सेल, जमाती सेल, भटका सेल, महिला आघाडी, महिला सेल. म्हणजे आता कदाचित त्यांनी नावं बदलली आहेत. आता ते अनुसूचित जाती जमाती सेल म्हणत नसतील. मागासवर्गीय सेल, पहिले मागासवर्गीय सेल होता, आता कदाचित समाज कल्याण सेल, सामाजिक न्याय सेल अशी नावं आली असतील. पण सेल आहेत. शिवसेनेत असा सेल नाही. शिवसेनेत फार फार तर युवा सेना, व्यापार आघाडी, विद्यार्थी आघाडी, म्हणजे त्या फील्डनुसार आहे. शिवसेनेत जातीचे सेल नाहीत, कंपार्टमेंट नाहीत. आणि ही फार मोठी गोष्ट आहे. ही उल्लेखनीय गोष्ट आहे की शिवसेनेत. आणि म्हणजे खैरे साहेब कुठल्या जातीचे विचार नाही केला कधी शिवसेनेने. कल्पना नरहिरे कुठल्या जातीची विचार नाही केला शिवसेनेने. शिवसेनेने अशी अनेक माणसं मोठी केली. पण शिवसेनेबद्दलचं हे जे तुमचं प्रेम आहे हे शिवसेनेत येण्याच्या आधीपासूनचं आहे का आल्यानंतर तुम्हाला नव्यानं ती जाणवायला लागली आहे गोष्ट? सर हे आधीपासूनचं अजिबात नाही आहे. ऑनेस्टली मी खूपच माझ्याशी प्रामाणिक असते. बिलकुलच नाही. कदाचित माझे स्वतःचे नरेटिव्ह चुकीचे असतील किंवा मला ते सांगणारे लोक, आपल्याकडे खूप असे स्लीपर सेल असतात, रुमर्स असतात की त्या माहितीवर आपण आपलं आकलन त्या पद्धतीचं तयार करतो. त्यामुळे ते तसं झालेलं असेल. पण शिवसेनेबद्दल माझा भाऊ शिवसेनेत आहे सर आणि हे खूप कमी लोकांना माहिती आहे. मी सुषमा दगडूराव अंधारे, माझा भाऊ प्रकाश दगडूराव अंधारे हा गेली 23 वर्ष शिवसैनिक आहे.
आणि संघर्ष घरातच होता 23 वर्ष. अगदी. आणि तो तालुका प्रमुख आहे. बरं. पण मी त्याच्याकडे जेव्हा या 2.5 वर्षात जेव्हा बघते तेव्हा मला जरा त्याच्यातलं एक वेगळेपण दिसतंय. ते वेगळेपण काय आहे की इतर पक्षाचे साधे शहर प्रमुख, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ते फेरारी आणि स्कॉर्पिओ गाड्यांमध्ये फिरतात. हाही पुन्हा तसाच मामांच्या वाटेवर जाणारा. तो इतकी वर्ष शिवसेनेत आहे सर, अजूनही उभ्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही बँक खात्यात त्याच्या नावावर, मी पुढे एकदा नाव रिपीट करेल, प्रकाश दगडूराव अंधारे, कुणीही पब्लिक डोमेनमध्ये ते ऐकून करावं, त्याच्या नावावर बँकेत जर 5,000 रुपये जरी कुठे निघाले तरीसुद्धा मी पण ह्या उदाहरणावरनं शिवसेनेमध्ये सगळी मंडळी अशीच आहेत अशा निष्कर्षाला जाताय तुम्ही? नाही सर, अजिबात नाही जात तशाही निष्कर्षाला. कारण जी अशा विचारांची आहेत ना ती शिल्लक राहिली आहेत, ज्याला हे लोक शिल्लक सेना म्हणून हे नव्हतात. पण हे शिल्लक आहेत, जे इमानदार आहेत, जे निष्ठावंत आहेत ते शिल्लक आहेत. आणि ज्यांना सत्ता आणि पैशाची चटक होती ते बिचारे निघून गेलेले आहेत. देव त्यांचं भलं करो. सुषमाताई, तुम्ही जो तुमचा संघर्ष सांगितला तो खरंच म्हणजे आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला ऐकून. मात्र आत्ता जी परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीत तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे, 28 जुलैला तुम्ही प्रवेश केला, त्यानंतर तुम्ही उपनेत्या म्हणून घोषणा झाली, त्यानंतर प्रवक्त्या झाल्या. आता सगळ्या माध्यमांमध्ये जेव्हा कुठली काही एखादी कोर्ट केसची चा दिवस असो, काही असो, तुम्ही प्रामुख्याने दिसता. आणि मग झालं ते शिवाजी पार्कावरचं भाषण. या सगळ्यांनी एक छोटासा असा पण आहे की ज्याचा आता तुम्ही शिल्लक सेना म्हणून उल्लेख केला, ते तुम्हीच सांगितलं की ते जे निष्ठावान आहेत ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे, पण त्यांना डावलून तुम्हाला संधी दिली जाते असाही एक सूर निघतो. त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण परवाच्या भाषणानंतरही मला असं वाटतं की असा नाराजीचा सूर निघाला की महिला आघाडी आहे शिवसेनेकडे, बऱ्याच महिला नेत्या आहेत आणि त्या सगळ्यांना संधी न देता ती भाषणाची संधी तुम्हाला मिळाली. नाही, मला नाही वाटत असं. या कंड्या सगळ्या भाजपच्या स्लीपर सेलने पसरवलेल्या कंड्या आहेत. एक दुसरी गोष्ट अशी की मला का संधी दिली बोलण्याची, त्याचं कारण फार वेगळं होतं. ते कारण असं होतं की सातत्याने माध्यमांमध्ये एकच प्रश्न विचारला जात होता की पुरोगामी सुषमा अंधारे हिंदुत्ववादी शिवसेनेत कशा. तर त्याचं क्लॅरिफिकेशन मी करणं त्यांना अपेक्षित होतं आणि ते क्लॅरिफिकेशन करण्याची संधी म्हणून मला बोलायला सांगितलं होतं. म्हणजे आपण बघितलं असेल की प्रत्येकाने वेगळ्या विषयावर मांडणी केली, एकसुरीपणा नव्हता. म्हणजे अंबादास दानवेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची मांडणी केली, किंवा सुभाष देसाई साहेबांनी मराठीचा मुद्दा मांडला, किंवा किशोरी ताई ज्या होत्या त्या महानगरपालिकेचे इश्यूज घेऊन बोलल्या. प्रत्येकाचं एक ठरलेलं होतं. आणि नितीन देशमुख जे होते त्यांनी तो सगळा त्यांचा बॉम्बे टू गोवाचा जो टूर होता तो टूर कसा झाला ते सांगितलं. तसं सुषमा अंधारे का आली आहे हे फक्त सांगायचं होतं. त्याच्यात असं काही म्हणजे मला नाही वाटत की काही वेगळं काही हेतू असेल. त्यामुळे त्या ज्या कंड्या पिकवल्या गेल्या त्या जाणीवपूर्वक ते इन्स्टिगेट करणं आहे भाजपाकडून. परंतु भाजपचा तो प्रयत्न सपशेल अपयशी ठरणार आहे. अशा इन्स्टिगेशनला शिवसैनिक अजिबात बळी पडणार नाहीत. शिवसैनिकांना ते पक्कं माहिती आहे की हे जाणीवपूर्वक आपल्याला डिवचत आहेत. आमच्याकडे मला नाही वाटत की असा काही कोणाच्या मनात काही शंका येऊ शकते किंवा येत असेल. कारण तसं जर असतं तर सरांनी जो अगदी सुरुवातीला प्रश्न विचारला की तुमच्यावर अशी टीका होते वगैरे, तर मग तुम्ही कसं बघताय, तर ती टीका माझ्यापर्यंत पोहोचायच्या आधीच माझ्या पक्षातल्या सगळ्या महिला नेत्या त्यांच्यावर तुटून पडल्या होत्या आणि त्यांना त्या उत्तरं देत होत्या. इव्हन सोशल मीडियातही शिवसैनिक सगळे तितक्याच टोकाच्या की अहो त्यांनी टीका केली, तर शिवसैनिक सांगतात हो केली टीका. अरे पण त्यांनी पाठीत खंजीर नाही खुपसला, त्या थेटपणे आले आहेत आणि त्याही अशा काळात आले आहेत की जेव्हा काहीच समोर भविष्य नाही अशा काळात आलेले आहेत. सो कुटुंब म्हणून शिवसेना अभेद्य आहे. फक्त त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं आणि जाणीवपूर्वक एक रुमर्स तयार करण्याचं काम जे भाजप स्लीपर सेलकडून होतं आहे त्यात काही फार तथ्य असं मला वाटत नाही. बरं, आणखीन एक प्रश्न उत्सुकतेपोटी विचारते की हे जे 40 आमदार निघून गेले, शिवसेना सोडून वेगळा गट स्थापन केला, शिंदे गट स्थापन केला, त्या सगळ्यांचा आरोप हा होता की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते लोक भेटत नव्हते, त्यांच्या आमदारांना भेटत नव्हते, कार्यकर्त्यांना आधी वर्षावर असताना वर्षावर भेटी होत नव्हत्या. मातोश्रीने तुम्ही 28 जुलैला पक्षात प्रवेश केला आहे, त्यानंतर तुमच्या कितीदा भेटीगाठी झाल्या, किंवा आता जसं शिवाजी पार्कावरचं भाषण होतं, किंवा हे सगळ्यात तुम्हाला उद्धव ठाकरेंना कितीदा भेटता आलं, कितीदा तुम्हाला या सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसली म्हणा, किंवा कशा पद्धतीने तुम्हाला सूचना दिल्या जातात, सगळ्यांना ऐकायला आवडेल ते.
नाही, माझ्या खूपदा भेटीगाठी झाल्या. इनफॅक्ट मला खूप वेळा मी त्यांच्याशी अनेक गोष्टी डिस्कस, अधिवेशन काळामध्ये काय चर्चा असतील, कुठले मुद्दे असावेत किंवा राज्याला काय अधिवेशन काळात चर्चा अपेक्षित आहे या संबंधाने बैठक असेल तर मला अत्यंत म्हणजे सन्मानाने बैठकीत बोलावलं गेलं, माझं म्हणणं ऐकून घेतलं गेलं. किंवा आत्ता दसऱ्या मेळाव्याच्या काळातली बैठक असेल किंवा स्पोक पर्सनची जबाबदारी कोणाकोणावर द्यावी याच्या संबंधाने चर्चा असेल किंवा भंडारा गोंदियाचा मुद्दा ज्या वेळेला झाला तर त्याही वेळेला तो मला नाही कुठेच कम्युनिकेशन गॅप जाणवला. मला कम्युनिकेशन करायला मिळालं जेव्हा जेव्हा मला गरज वाटली नेतृत्वाशी बोलण्याची, तेव्हा तेव्हा मला ती संधी उपलब्ध झाली. इवन दो जे लोक असा आरोप करून गेलेले आहेत, मी त्याच्यावरती बोलली आहे, रिपीट करायची इच्छा नाही आहे, पण तेच पुन्हा की निनांद्याला 12 बुद्धे असतात. एकही कारण त्याच्यातलं खरं नाही आहे. कधी म्हणतात हिंदुत्वासाठी, कधी म्हणतात वेळ दिला नाही, कधी म्हणतात निधीच मिळाला नाही. आता जर निधी मिळाला नाही हे जर कारण असेल तर जेव्हा बहुमत ठराव सिद्ध झाला आणि अभिनंदनाचा ठराव पडून जेव्हा भाषणं सुरू झाली आणि अजितदादांनी कोणाला किती निधी दिला याची यादी वाचली, तेव्हा या 40 पैकी एकाने तरी का आक्षेप घेतला नाही बरं? दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला नाही. म्हणजे त्यांचे जे आरोप आहेत त्या आरोपात काही फार तथ्य असं मला वाटत नाही. इवन शहाजी बापू किंवा संजय सिरसाट जे आरोप केले त्या दोघांनी की आम्हाला वेळ मिळत नव्हता, लोकांनी त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट टाकले की एकाच महिन्यात ते किती वेळा सन्माननीय उद्धव साहेबांना भेटले होते. तर त्याच्यात फार काही तथ्य आहे असं वाटत नाही. एक गोष्ट म्हणजे तुमच्यावर जी टीका होती त्यातला एक जो आक्षेपाचा मुद्दा आहे की तुम्ही ज्यांच्यावर टीका करताय त्या सगळ्यांनी शिवसेना या पक्षासाठी त्यांनीही घाम गाळला आहे, त्यांनी हाडाची काढं केली. ते सगळं जेव्हा त्यांचा संघर्ष गाव पातळीपासून जिल्हा पातळीवर आणखीन राज्यभर जे काम करत होते तेव्हा तुम्ही कुठंच नव्हतात शिवसेनेत. आज त्यांचं कोणत्याही कारणामुळे जेव्हा ते शिवसेनेतून बाहेर गेले तेव्हा तुम्ही त्या सगळ्या लढ्यामध्ये संघर्षामध्ये कुठंही नसलेल्या तुम्ही आज येऊन त्यांना गद्दार म्हणताय, त्यांच्यावर टीका करताय. तुम्हाला नैतिक अधिकार हा दिला कोणी? सर, पहिली बाब तर मी मघाशी म्हटलं की मी फक्त प्रश्न विचारते. माझी सगळी भाषणं म्हणजे किमान या 2.5 महिन्यातली तरी आपण जर काढून बघितली तर मी एकालाही असंसदीय शब्द वापरला नाही, चुकूनही नाही. इवन माझ्या दसरा मेळाव्याच्या भाषणात सुद्धा मी फक्त प्रश्न विचारते. ओके, आता दुसरी गोष्ट की तुम्हाला अधिकार कोणी दिला? त्यांनी तर घाम गाळला, कोण नाकारते? होय, तुम्ही घाम गाळला असेल, परंतु कुटुंबात चढ उतार असतात. तुम्ही त्या म्हणजे उत्कर्षाच्या काळात सोबत राहता आणि संकटाच्या काळात सोडून जाता, ही काय पद्धत आहे? जेव्हा तुम्हाला तुमच्या निष्ठा सिद्ध करण्याची कसोटीची वेळ आहे नेमके त्याच काळात तुम्ही जाताय, तो हे काही बरोबर नाही ना. आणि मग तुम्ही आता बोलणार का आम्हाला कानामागून आली तिखट झाली असं जर असेल ना सर, तर पहा, आपल्या कुटुंबात आपले काका असतात, मामा असतात, आजोबा असतात, ते खूप कष्टाने आपल्याला वाढवतात, तेच सगळं करतात. मग कधीतरी आपण मोठे होतो, आपण कमावतो आणि एखादा मामा एखादा काका व्यसनी होतो किंवा तो ऐकत नाही आपलं, की त्याला आपण सांगतो अरे तंबाखू खाऊ नको, अरे दारू पिऊ नको, अरे सिगरेट ओढू नको किंवा अरे हे करू नको, तुझ्या शरीराला हे होईल. तर ते सांगतात आता तू शहाणी आहेस का, तू सांगशील का? अरे मी चांगल्यासाठी सांगते ना, मी तुमच्या आरोग्यासाठी सांगते, मी तुमची एकूण जी ओळख आहे ती डागाळू नये म्हणून तुम्हाला सांगते ना. उद्याला ते, आणि मला याचं भान आहे सर हे बोलताना, हे प्रश्न विचारताना, की हे जर उद्याला परत आले तर मला यांच्यासोबत फेसही करायचे. सो त्यांच्याशी बोलताना मला काय भाषेत बोलायचं याचं मला पक्क भान आहे. पण अशी आशा आहे की हे येतील परत? मला स्वतःला असं वाटतं की यावेत ते परत. कारण सुबह का भूला शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते. उगाच आपण सतत त्यांना बोलून जी दरी आहे ती जास्त वाढवू नये. ती दरी कमी कशी होईल? कारण कुटुंबातल्या लेकी, कुटुंबातल्या ज्या बायका असतात त्या जोडण्याचा जास्त प्रयत्न करतात. त्यांनी कुटुंब तोडण्यापेक्षा कुटुंब जोडण्यावर जास्त भर दिला पाहिजे. मला आवडेल जर सगळे यावेत असं, का काही जण यावेत असं? का बरं? कुटुंबामध्ये असं थोडीच असतं की हा खूप जवळचा आहे आणि म्हणजे तो लांबचा मुख्यमंत्री आहे. एकनाथ शिंदे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं तुम्हाला बघायला आवडेल? आवडेल. सी, एकनाथ शिंदे साहेब मनाने काही करतात असं मला अजिबात वाटतच नाही. मुळात मला सातत्याने असं वाटतं की कळसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार देवेंद्रजी आहेत. फार स्पष्टपणे ताकाला जाऊन मोरवं कशाला लपवू सर मी? कारण म्हणजे किती वाचावं माणसाने? 87 मिनिटं भाषण वाचायचं म्हणजे काय चेष्टा आहे काय? एवढे मिनिटं ते भाषण वाचत होते.
हे जे चाललेलं आहे ना, मला ज्या पद्धतीने आणि असं पण नाही देवेंद्रजी प्रचंड अभ्यासू आहेत, प्रचंड मेहनती आहेत, त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. कारण मी त्यांच्याबद्दलचं एक ऑब्झर्व केलं की अधिवेशनाच्या काळामध्ये मी एंट्री करत होते हाऊसमध्ये आणि त्याच वेळेला एका माणसाने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतलं आणि मी खूप फास्टली अंबादास दानवेजींना मेसेज टाकला की दादा बाहेर असं असं झालं आहे, हाऊसमध्ये विचारलं पाहिजे आपण. तर विचारला गेला प्रश्न तिकडे 10 मिनिटात, ती तेवढी यंत्रणा असते, तो प्रश्न विचारला गेला आणि ते म्हणाले की मला 10 मिनिटं वेळ द्या. 10 मिनिटानंतर जेव्हा सन्मान्य देवेंद्रजी बोलायला उभे राहिले त्यांनी सर इत्तमभूत माहिती सांगितली. तो जो वेग आहे, तो जो अभ्यास आहे, ती जी माहिती घेण्याची जी पद्धत आहे, हे शिकण्यासारखं आहे. आपण शिकलं पाहिजे. पण जेव्हा हे जे तुमचं स्वप्न आहे की हे सगळे यावेत, एकत्र यावेत परत सगळे, त्याच्यामध्ये म्हणजे जसं अखंड हिंदुस्थानचं स्वप्न काही जण बघतात तसं तुम्ही परत अखंड शिवसेनेचं स्वप्न जे तुमच्या मनात आहे, तर त्याच्यामध्ये देवेंद्रजी, भाजप यांना स्थान आहे? आणि जर तसं झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्यामध्ये स्थान आहे? नाही सर, मला भाजप यावी असं अजिबात वाटत नाही प्रामाणिकपणे. मग भाजप आल्यावर मग कदाचित भाजप येईल आणि मी जाईल असं काही होईल का, अशी कधी कधी भीती वाटते. कारण भाजप त्यांचा स्थायी भाव सोडणार नाही. त्यांचं जे तुकडे तुकडे गँगचं राजकारण आहे ते ॲक्च्युली दुसऱ्याला म्हणतात तुकडे तुकडे, पण तेच मुळात तुकडे तुकडे गँगचं राजकारण करतात, ते कंपार्टमेंटचं राजकारण करतात. महत्त्वाचं म्हणजे ते या देशाच्या संविधानिक लोकशाहीवर आघात करतात. त्यांची जी मोडस ऑपरेंडसी आहे ती प्रचंड वेगळी आहे. बाबासाहेब फार छान लिहितात याबद्दल. बाबासाहेब असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र जर खूप वाढायला लागलं तर पहिल्यांदा तर त्याला धाकदपटशा दाखवला जातो, त्याच्याबद्दल दबाव आणला जातो. जर तो ऐकत नसेल तर त्याच्याबद्दल वेगवेगळे भ्रम तयार केले जातात, लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यानेही काम भागत नसेल तर तिसरं की थेट त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. भाजप सेम ऑपरेंडसीने काम करते. भाजपने शिवसेनेच्या एका आमदाराला आधी खच्चीकरण करायला सुरुवात केली, घाबरवलं त्याला, ईडीचे वगैरे. काही घाबरत नव्हते तर त्यांच्याबद्दल भ्रम तयार केले. घाबरून जे पहिल्या फटक्यात गेले ना सर, ते आधीच गेले. नंतर 2-3 दिवस मागचे राहिले होते, सदा सरवणकरांसारखे किंवा संतोष बांगरांसारखे, ते मागे राहिलेले होते. मग एक भ्रमित वातावरण तयार केलं की अरे इथं सगळंच संपलेलं आहे, इथं काहीच नाही आहे आता आणि आपल्याच बाजूनं सगळं होणार आहे. मग यांना वाटलं मग आपल्या हातात काय राहिलं, चला आपणही जाऊ, आणि मग तेही गेले. मग ते राहिलेल्या लोकांच्यासाठी त्यांनी तिसरं अस्त्र काढलं, ते म्हणजे त्यांच्या चारित्र्यावरच चिंतोडे उडवायचे किंवा त्यांच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह लावायचं. ते त्यांनी राऊत साहेबांच्याबद्दल केलं. पण राऊत साहेब त्यालाही जेव्हा सरेंडर झाले नाही तेव्हा मात्र मग ते नाकाम ठरले. त्यामुळे मला असं वाटतं की चळवळीतलं जे सगळं शास्त्र मी शिकून आली, जे मला चळवळीनं शिकवले, ते शास्त्र मी या सगळ्या माझ्या कामासाठी मी प्रॅक्टिसमध्ये उतरवू शकेल, मी उतरवेल. आणि मला पक्क माहिती आहे की मला काय काम करायचं आहे. ही शिवसेना वाचवण्यासाठी मी वारंवार असं सांगते की नुसती भाषणं करून नाही चालणार. 2 प्रश्न येत आहे माझे इकडे. जिथे तुम्ही स्वप्न पाहताय की शिवसेना पुन्हा एकत्र यावी, एक व्हावी, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहित बाहेर पडलेले सगळे आमदार पुन्हा आले तर त्यांना सामावून घेण्याचा मोठेपणा उद्धव ठाकरे दाखवणार आहेत का? तसं काही तुमच्याशी बोलणं झालंय का? दुसरा प्रश्न पुढे विचारते. मला असं वाटतं की सन्माननीय उद्धव साहेबांच्या बद्दल ना फार चुकीचे खूप चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत की ते भेटत नाहीत किंवा ते ऐकून घेत नाहीत किंवा असं. मला जेवढा मी 2.5 महिन्याचा संपर्क जेवढा माझा आहे त्यात मला कुठेही तसं वाटत नाही. हा एक भाग आहे. आणि ते स्वीकारतील का? तर या लोकांनी ना इतक्या वाईट पद्धतीने टीका सुरू केल्या, इतक्या त्या अशा उथळ पद्धतीने, म्हणजे अगदी अजेंड्यावर बोलावं, वैचारिक मतभेदसुद्धा असावेत, इव्हन त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सुद्धा बोललेलं चालेल, बोलावं. परंतु जेव्हा कुटुंबावर शिंतोडे उडवले जातात. ठाकरे 1.5 वर्षाच्या नातवावर बोलले ना यांच्या, एकनाथ शिंदेच्या, मला कळतच नाही ते 1.5 वर्षाच्या नातवावर बोलले, त्याचा इतका इश्यू का बरं केला जातोय? नाही सर, पहा, जेव्हा अमृताजी शिवसेनेला शिवसेना म्हणाल्या तेव्हा का बरं याच्यातल्या एकाला पण काही वाटलं नाही की अरे
ज्या झाडाखाली आपण वाढलो, इतके मोठे झालो, त्या शिवसेनेने शिवसेना, तिला शिवसेना म्हटलं गेलं काही संबंध नसताना. तेव्हा का बरं? एक वेळ असं गृहीत धरा सर की या लोकांचे उद्धव साहेबांच्या बद्दल काही गैरसमज असतील किंवा काही त्यांचा क्रायसिस असेल, असू शकतो. अरे पण ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही नसलेल्या लोकांना का मध्ये आणलं? तुम्ही मीनाताईंना का मध्ये आणताय? तुम्ही रश्मीबाईंना का मध्ये गैर आहे, पण तुम्हाला मग ह्या सगळ्या गोष्टी गैर आहेत ना सर, या हायलाईट नाही झाल्या. पण नुसतं एवढंच म्हटलं गेलं की आता नातवाला पण नगरसेवक करायचे का, हे इतका इशू. बरं, नातवाला का राजकारणात आणता? मग नातवाचा फोटो राजकारणात तुम्ही भावनिक करून दाखवता, तो चालतो? असं कसं सर? तुमने किया तो रासलीला, हमने किया तो कॅरेक्टर ढिला, ऐसे कैसे चलेगा सर? तुम्हाला त्यात काही वावगं वाटत नाही? म्हणजे ती टीका नाही, तो बोलण्याच्या फ्लो मधला मी जेवढं आत्ता 2.5 महिन्यात एवढं तर नक्की कळतं सर. मी देशभर फिरते, समोर आलेला माणूस ग्रॅमचा की टनाचा, इतकी पुस्तकं वाचलीत की माणूस वाचायचं आता बऱ्यापैकी कळते. नाही वाटत की सन्माननीय उद्धव ठाकरे हा माणूस खुनशी आहे किंवा तो अशा काही क्रूर पद्धतीने वागू शकतो. त्यामुळे त्या फ्लोमधल्या त्या बोलण्याला जर कुणी असा राजकीय रंग देऊन, आणि आपल्याकडे असे राजकीय रंग म्हणजे मोदीजींना ओव्हरटेक केलं आहे शिंदे साहेबांनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इतके ते असे बहुढंगी पद्धतीने बोलतात, वागतात, रील्स बनवतात, छान रील्स नाही, पण हे सगळं पाहता उद्धव ठाकरे ऍक्सेप्ट करणार का या सगळ्यांना? म्हणजे जर तसं खरंच झालं तर मी खूपच नवीन आहे, ते पक्ष नेतृत्व त्या काळात ठरेल. खरं तर या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत, जरतरच्या गोष्टींना काहीच अर्थ नाही. परंतु पक्ष नेतृत्व, पार्लमेंटरी बोर्ड, नेते हे सगळे बसून त्या गोष्टीला ठरवतील. हां, पण मला या परिवाराची लेकमाता म्हणून निश्चितपणे अशी अपेक्षा करायला आवडेल. काही 2 प्रश्न आहेत. खरं तर आत्ता तुम्ही बोलतायत तो मुद्दा जर घेऊन मी पहिला प्रश्न हा विचारेन की तुमच्यातली जी कवयित्री दडलेली आहे ती आणखी झाकोळली जाणार या राजकीय ह्याच्यात, तर मला वाटतं ती समोर येऊ दे. कदाचित तुमच्या शापित पैंजण या कविता संग्रहातलं तुम्ही जर स्त्रीवादावरचं काही ऐकवलं तर मजा येईल. स्त्रीवादावरच्या कविता त्या बऱ्याच ऐकवतात. माझं असं मत आहे की त्या प्रेम कविता मला संत मीराबाई प्रचंड आवडतात आणि त्याची अनेक कारणं आहेत माझी स्वतःची. कारण ज्या काळात मीराबाई लिहित आहेत त्या काळात संत रोहिदासांना त्यांनी गुरु मानणं, हे सांप्रत व्यवस्था आणि ते सगळं मानणं खूप त्याच्यातले कॉन्फ्लिक्ट आहेत. इनफॅक्ट मी असा पण कधी कधी विचार करते की जेव्हा मीराबाईंच्याबद्दल चर्चा चालू असतील इकडे, त्यावेळेला राजा भोज कसा विचार करत असतील असंही कधी कधी वाटत राहतं. तर मला मीराबाईंची एक कविता फार, अर्थात ती आता पाठ असेल की नाही कळत नाही, पण प्रयत्न करते. मीरा तू एक रूपगर्विता, मीरा तू एक रूपगर्विता, निरागस नवयौवना, अल्लड अवखळ स्वच्छंद ललना, अध्यात्माच्या हरेक रंगात आजवर न्हावून निघालीस. तशा तुझ्या जन्माच्याही कित्येक आख्यायिका ग्रंथकर्त्यांनी सजीव केल्यात प्रसंगानुरूप. मीरा तू गाईलास आर्त अभंग, मेरे तो गिरिधर गोपाल दुजा न कोई. मीरा तू गाईलास आर्त अभंग, मेरे तो गिरिधर गोपाल दुजा न कोई. पण खरंच मीरा तुझ्या या हाकेतली आर्तता, एकनिष्ठता जाणवली असेल का ग त्या कृष्ण नावाच्या मुसाफिराला? अगं, ज्याला बालसखी राधेचं वचन पाळता आलं नाही, रुक्मिणीशी एकपत्नीत्व राखता आलं नाही, मीरा खरंच त्याच्या काळजाला भिडल्या असतील का ग तुझ्या तृषार्थ मनाच्या आर्त संवेदना? मीरा इतकी गुंतत गेलीस त्या अप्राप्य मृगजळात की विसरलीस इहलोकीच्या साऱ्याच नश्वर संकल्पना आणि प्राशिलास जहर प्याला त्याच्याच नावाचा जप करत. मीरा इतकी गुंतत गेलीस त्या अप्राप्य मृगजळात की विसरलीस इहलोकीच्या साऱ्याच नश्वर संकल्पना आणि प्राशिला जहर प्याला त्याच्याच नावाचा जप करत. पुढे एक दिवस तूही झालीस मुसाफिर परलोक गमनाची. पुढे एक दिवस तूही झालीस मुसाफिर परलोक गमनाची. तुझ्या त्या अजरामर मूर्तीसमोर गायले जातात आर्त अभंग, गिरिधर गोपालासाठी वाहिलेल्या तुझ्या अतृप्त आयुष्याचे.
तुझ्या त्या अजरामर मूर्तीसमोर गायले जातात आर्त अभंग गिरीधर गोपालासाठी वाहिलेल्या तुझ्या अतृप्त आयुष्याचे अन घुमत राहतात तुझ्या एकतारीचे स्वर भंगलेल्या प्रत्येक हृदयात एक भळभळती विरहवेदना बनून एक भळभळती विरहवेदना बनून. माझा एक दुसरा प्रश्न जमलं बाबा. माझा एक दुसरा प्रश्न किंवा तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं थोडंसं एक तुम्ही मांडावं असं वाटतं. तुमची वैचारिक नाळ ही बाबासाहेब आंबेडकरांशी जुळलेली आहे आणि शिवसेनेबद्दल तुमच्या जर आक्षेप घेतला जात असेल तर त्याच शिवसेनेची वैचारिक नाळ ही प्रबोधनकार ठाकरेंशी जुळली. तर या दोन महाराष्ट्राला मोठा विचार देणार किंवा देशाला मोठा विचार देणारी जी मंडळी आहेत यांना एकत्र करून जर आजच्या पिढीला तुम्हाला काय सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? मी उद्यापासून त्याचा प्रयत्नसुद्धा सुरू करते. 9 तारखेपासून महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होते. या महाप्रबोधन यात्रेमध्ये माझा प्रयत्न असा आहे की हे जे तुकडे गँग जे चालू आहे, जे कंपार्टमेंटचं राजकारण चालू आहे ते थांबलं पाहिजे आणि सगळेच जाती धर्म म्हणजे अगदी संत सेवालाल असतील, संत रोहिदास असतील, संत भगवान बाबा असतील, संत सावता असतील, ही सगळी आणि सगळ्यांना मानणारी जी माणसं आहेत ती सगळी एकत्र यावीत. नुसती एकत्र येऊ नयेत तर नॉन इश्यूजवरच्या चर्चा टाळून आपल्याकडे नॉन इश्यूजवर फार चर्चा होतात त्यापेक्षा जे बर्निंग इश्यूज आहे जे दैनंदिन जगण्याचे प्रश्न आहेत या प्रश्नांवरती फोकस करत आणि जो विचार बाबासाहेबांनी संविधानात मांडला होता तो विचार जर प्रॅक्टिसमध्ये आणायचा असेल तर जे फंडामेंटल राईट्समध्ये सांगितले आणि जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये चॅप्टर 4मध्ये सांगितलेलं आहे ते सगळं वास्तवात उतरण्यासाठी त्या लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांना प्रबोधित करणं आणि ॲट अ टाईम दोन्ही गोष्टी शासन प्रशासनाने काय करावं आणि शासन प्रशासनाने करण्यासाठी तुम्ही आग्रही राहायचं असेल तर तुम्ही कंपार्टमेंटमध्ये असण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राची जनता म्हणून एकत्रित येऊन बोलणं गरजेचं आहे. अशा अंगाने तो विचार मांडण्यासाठी उद्यापासून महाप्रबोधन यात्रा सुरू होते. ताई मला 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे तो तुम्ही आता आंबेडकरांबद्दल बोलत होता तर नामांतराचा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्रात अत्यंत गाजला होता आणि त्याबद्दलची शिवसेनेची भूमिका जी आहे ती सर्वांना ठाऊक आहे. तर ती शिवसेना जी आहे ती आता डायल्यूट झालेल्या शिवसेनेच्या सोबत तुम्ही आहात असं जे म्हटलं जातं आहे ती खरी भूमिका आहे का? तो मुद्दासुद्धा आता तुम्हाला या सगळ्या सोबत मान्य आहे? कारण की त्यावेळी तुम्ही म्हणालात की एका प्रकारे 85 नंतरची शिवसेना जी आहे ती भाजपच्या लाईनवर किंवा अजेंड्यावर काम करणारी शिवसेना वाटत होती. त्याला तो अजेंडा तर बाळासाहेबांचा होता स्वतः खुद्द. दुसरी गोष्ट शिवसेनेनं आत्तापर्यंत 92च्या दंगलीमध्ये सतत हे जे सांगितलं जातं की आम्ही मुंबई वाचवली तर त्या मुंबईचं संरक्षण शिवसेनेनं मुस्लिमांपासून केलं असं त्यांना म्हणायचं आहे. किंबहुना बाबरी पाडली असेल तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे असं जे बाळासाहेब म्हणाले ते सुद्धा त्याच हिंदुत्वाबद्दल बोलत होते. तर आत्ता जी बदललेली शिवसेना आहे ती शिवसेना आता तुम्हाला रुळायला जास्त सोपी आहे आणि आधीच्या ज्या भूमिका आहेत शिवसेनेबद्दलच्या ती नामांतराची असेल ती हिंदुत्वाबद्दलची असेल तर त्या तशा पचायला खूप कठीण किंवा अवघड आहेत. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला नामांतराच्या मुद्द्याबद्दल आणि याबद्दल? घरात नाही पीठ आणि कशाला खायचं, कशाला पाहिजे विद्यापीठ अशी ती भूमिका होती. मला त्या सगळ्या लख्ख आठवतात आणि ही भूमिका या भूमिकेवर खूपदा टीका झाली. किंबहुना हा प्रश्न जो मला विचारला जातोय हाच प्रश्न त्या काळात पॅन्थर नामदेव ढसाळांनाही विचारला गेला की ढसाळ साहेब कसे काय सेनेकडे. परंतु मला असं वाटतं की काळ बदलत जातो आणि तुमचा विचार किंवा तुमची अमुक एका गोष्टीकडे बघण्याची जी पद्धत आहे तीसुद्धा बदलत जाते, विकसित होत जाते. तीच कदाचित त्या काळामध्ये ढसाळ साहेबांचीही बदलत गेली होत असेल. आणि आत्ता जेव्हा मी त्या सगळ्या गोष्टींकडे विचार करते आणि खूप गांभीर्यानं बघते की अरे असंही म्हणाले होते मग याचं काय असेल, तर त्यावेळेला जर मी कांशीराम साहेबांना मानते बाबासाहेबांच्या नंतर मला असं वाटतं की मान्यवर कांशीरामजींनी बाबासाहेबांची प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली उतरवण्याचा प्रयत्न केला. ते मान्यवर कांशीरामजी मराठवाडा विद्यापीठाच्या संदर्भाने असं म्हणतात की 14 वर्ष जो लढा चालला त्या लढ्यामध्ये एका विद्यापीठासाठी जो लढा चालला त्याच 14 वर्षामध्ये जर एक सर्वंकष चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न केले गेले असते तर एक नाही अशा अनेक विद्यापीठांना नाव देता आलं असतं. ती चळवळ उभी राहणं जास्त गरजेचं आहे. याच वाक्याला जोडून जेव्हा मी हे वाक्य बघते आता की घरात नाही पीठ कशाला विद्यापीठ, तर तेव्हा मला असं वाटतं की कदाचित असाही तो एक विचार असेल की आधी अर्थकारण मजबूत करूया
आधी आमचे जे दैनंदिन प्रश्न आहेत ते प्रश्न पहिले सोडवूया आणि ते प्रश्न पहिल्यांदा सोडवून ते अर्थकारण पहिल्यांदा पक्क करून मग या गोष्टीकडे येऊया का, असं असेल. परंतु पुन्हा मला बाबासाहेब अजून एक गोष्ट सांगतात की जितकी माणसाच्या पोटाची भूक गरजेची आहे, भाकरीची भूक गरजेची आहे, तितकीच त्याच्या बुद्धीची सुद्धा भूक गरजेची आहे. परंतु अपार्ट फ्रॉम ऑल दॅट थिंग की मग आता तुम्ही बदलला आहात का वगैरे, तर माझं उत्तर तिथंच येतं पुन्हा पुन्हा की ह्या सगळ्यांमध्ये ना की मी ती एक गोष्ट जर बघायची ठरवली की कशाला पाहिजे विद्यापीठ किंवा काय घरात नाही पीठ, मी ह्या एका वाक्याकडे बघून थांबू की मला एक जो मोठा लढा जो लढायचा आहे त्याच्यासाठी मी पुढे चालू, तर मला असं उत्तर मिळतं की नाही, तो जो मोठा लढा आहे त्या लढ्यासाठी मला पुढे गेलं पाहिजे आणि मी ते जाणं गरजेचं आहे. तुम्हाला ताई तुमची द्विधा होते का? कारण की ज्यावेळेला 2007ला मालेगावचे स्फोट झाले त्यावेळेला शिवसेनेची म्हणजे सामना ज्या संजय राऊतांच्या स्पिरिटचा तुम्ही उल्लेख करताय, त्या संजय राऊतांनी सामनाचं हेडिंग जे होतं ते हिरव्या अक्षरात मालेगाववर अल्लाचा कोप असं दिलेलं होतं. आणि दुसरा मुद्दा जो आहे की ज्या पद्धतीचा हिंदुत्ववाद म्हणजे बाळासाहेबांनी मुस्लिमांबद्दल काय शब्द जाहीर सभांमध्ये वापरलेत हे वेगळं सांगायला नको. तर आता तुमची ही द्विधा होत नाही का की तुम्ही ज्यावेळेला सर्वंकष बाबासाहेबांचा भारत ज्यावेळेला तुम्ही बघताय त्यावेळेला तुम्ही अशा शिवसेनेसोबत आहात की ज्या शिवसेनेनं ह्या भूमिका घेतलेल्या आहेत आणि उद्या त्या ह्या भूमिका घेणारच नाहीत याची कुठलीही गॅरंटी देता येत नाही. भैया, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी अधोरेखित करता तेव्हा माझी अजून एक अपेक्षा असते की या दसरा मेळाव्यामध्ये बिल्किस बानोचा मुद्दा आला, ही गोष्ट का अधोरेखित होत नाही? ही माझ्यासाठी किती आश्वासक गोष्ट आहे. Exactly ताई, म्हणून की- तर मी तुम्हाला प्रश्न की दसरा पहिल्यांदा विचारला की मेळाव्यामध्ये डायल्यूट बिल्किस झालेली शिवसेना बानोसाठी तुम्हाला न्याय जास्त मागणं, आवडली आहे. ही फार फार मोठी उपलब्धी आहे. हे माझ्यासाठी म्हणजे माझी पहिली प्रतिक्रिया होती त्या दिवशी की काय वाटतं तुम्हाला दसरा मेळाव्याचं भाषण ऐकल्यानंतर, तर मला असं वाटलं की माझी पहिली प्रतिक्रिया होती की माझा निर्णय बरोबर आहे शिवसेनेत येण्याचा, असं मला वाटतंय. आणि मला ठामपणे अभिमान वाटतो की येस, मी माझ्या एका अशा नेतृत्वासोबत आहे. कारण मी आधी जी लाईन मांडली होती माझ्या भाषणातली, पक्षप्रमुखांची लाईन ही बऱ्यापैकी त्या लाईनला अधोरेखित करणारी किंबहुना त्याला कंटिन्यू करणारी अशी ती लाईन होती. तर त्यामुळे काय झालं भूतकाळात यापेक्षा मी भविष्यकाळात आता काय करू शकते हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. विरोधकांनी तुम्ही ताई उल्लेख केलात, मी तिथे त्यावेळेला कव्हर करायला मी तिथे होतो, त्यामुळे तुमचं भाषण पण मी जवळून ऐकलं आणि उद्धव साहेबांचं पण ऐकलं. त्यांनी बिल्किस बानोचा उल्लेख केला. तर काँग्रेस आणि म्हणजे एक नेता असं म्हणाला की काँग्रेसला शिवसेना जवळची वाटावी, शिवसेनेबद्दल ममत्व वाटावं आणि सुषमा अंधारेंनी शिवसेनेत प्रवेश करावा. इतकं शिवसेनेचं हिंदुत्व जे आहे आता मवाळ झाले किंवा त्यात इतकं उद्धव ठाकरेंनी पाणी टाकलंय अशा पद्धतीचं एक वक्तव्य होतं ते. भाजपचा तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? भाजपचा प्रेमभंग झालाय आणि काडीमोड झाल्यावर होतं काय की जी बायको म्हणजे ज्या बायकोशिवाय गमत नाही एक क्षणही, काडीमोड झाल्यावर तिच्यातले हजार दोष दिसतात. तसं भाजपचं झालंय की काही केल्याने शिवसेना पटतच नाही आपल्याला, नांदायलाच येणार नाही अशी जेव्हा खात्री पटते तेव्हा शिवसेनेतले सगळे दोष भाजपला दिसत आहेत. मुळात मी असंही म्हणू शकते की चंद्रकांत पाटील साहेबांचं एक असा व्हिडिओ मी बघितला की त्याच्यामध्ये ते उद्धव साहेबांबद्दल प्रचंड आपुलकीनं बोलत आहेत. किंवा गुलाबराव पाटलांचा मी एक असा व्हिडिओ बघितला की माझ्यासारख्या टपरीवाल्याला त्यांनी मंत्री केलं. पण या सगळ्या नॉन इश्यूजवर चर्चा करण्यात होतं काय माहिती आहे का? यांनी यांचे चंक्स फिरवायचे, त्यांनी यांचे चंक्स फिरवायचे. या सगळ्यांमध्ये महाराष्ट्र वेठीस धरला जातो. गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये जे काही कुरघोडी आणि वर्चस्ववादी राजकारण चालू आहे त्यात नॉन इश्यूजवर चर्चा फार झाली, दिल्लीच्या चक्रा फार झाल्या आणि जेव्हा बाईट्स विचारले जातात त्यावेळेलाही ते दिल्लीला गेलेत, काय म्हणायचं आहे तुम्हाला, मग ते असं झालं, काय म्हणायचं आहे तुम्हाला. अरे पण बांधावरच्या शेतकऱ्याचं काय म्हणायचं आहे तुम्हाला असं कोण विचारत नाही आहे. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचं म्हणजे बघा, हां आपला अख्खा इंटरव्ह्यू हा फक्त हिंदुत्व आणि आंबेडकरवाद एवढ्यावरच गेला. परंतु सुषमा अंधारे ज्या कष्टकऱ्यांचे, असंघटित कामगारांचे, ज्या महिला वर्गाचे, ज्या अत्यंत उपेक्षित आणि पालावरच्या लोकांच्यासाठी म्हणून झटण्याचा प्रयत्न करते, तर त्याच्या संबंधाने काहीच बोललं गेलं नाही आपल्याकडून. नाही, तर त्याच्या संदर्भात आपण आपल्यालाही काही- असं वाटतं का की हे प्रश्न नाहीतच नाही नाही, महत्त्वाचे? त्या संदर्भात आपण आता ज्या संदर्भानं बोलतोय तो संदर्भ राजकीय म्हणून हे प्रश्न येत आहेत. नेक्स्ट टाइम तुम्ही आलात नाही, कट्ट्यावरती जेव्हा संजय राऊतांच्या विक्रमाशी तुमची बरोबरी होईल कट्ट्यावर आल्यानंतर नाही. त्याला हे सगळे प्रश्न विचारले चला, जातील. पण अजून एक थँक्यू की मला पुन्हा बोलावणार आहात हे त्याच्यातनं सूचित झालेलं आहे. तुम्ही शिवसेनेत राहणार आहात. हो, प्रश्नच नाही. तर माझ्या डोक्यातनं ते सुटून गेलं बहुतेक बोलता बोलता एकदम की काय होतं
हां, तर महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत ना ते प्रश्नच घेतले गेले जात नाहीत, चर्चेला येत पण ताई नाहीत. तुम्ही हे जे आहे ना, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की एक प्रश्न सतत विचारायचा, उद्धव ठाकरे व्हिक्टिम कार्ड काय खेळतात? ते भेटत नव्हते, ते आमदारांना भेटत नव्हते किंवा आमदारांशी बोलत नव्हते किंवा त्यांना ते घराबाहेर पडत नव्हते. हां, किंवा हे आहे ते घरातच होते. आदित्य ठाकरे भेटत नव्हते किंवा शिवसेनेच्या ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेना निवडून आली आणि जिथं राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावरती तिथं राष्ट्रवादीचे नेते जास्त फोकस करून आपले लोक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यामुळे अस्वस्थता होती. आणि त्यामुळं हा एक गट जो आहे की ज्यांना अनेक कारणं, त्यातली 10-20% कारणं जे आहेत ती कदाचित ईडीची असतील, दबावाची असतील, सगळेच काही ईडीच्या दबावाला घाबरून गेलेत असं म्हणून त्यांना पूर्ण डायल्यूट करणं हा काही मार्ग असू शकत नाही. त्यामुळे पूर्ण चूक सगळे आहे ते 40 आमदारांचे त्यांना गद्दार ठरवायचं आणि हा सगळा प्रश्न मोडीत काढायचा, असं काय आहे? उद्धव साहेब घराच्या बाहेर पडत नव्हते, याच्यावरती पहिल्यांदा बोलूया. ते घराच्या बाहेर पडत नव्हते, परंतु ते जिथून बसून काम करत होते ते इतकं इफेक्टिव्हली काम करत होते की त्या कामाचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशसारखी नदीवर प्रेतं तरंगताना दिसली नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे रेकग्नाईज केलं की सगळ्यात चांगलं काम कोविड काळामध्ये हे महाराष्ट्रात झालं. भारतातले जे 3 टॉप 3चे मुख्यमंत्री ज्यांचं काम झालं त्याच्यामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांचं नाव आलं. भाजपचं सरकार असताना आलं, हे अधोरेखित केलं पाहिजे. भाजपचं सरकार असताना हे झालं, याचा अर्थ असा की ते घरात जरी बसलेले असले तरी ते काम व्यवस्थित करत होते. आता दुसरीकडे आपण येऊया, वाईस वर्सा. आमचे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री मात्र अजिबात घरात बसत नाहीत. इतकं काम करतात ते की त्यांना सलाईन लावावं लागतं. म्हणजे सलाईन लावल्याशिवाय ते काम करू शकत नाहीत. हा काळजीचा मुद्दा आहे माझ्यासाठी की माझ्या मुख्यमंत्र्यांना काही झालं तर कोण जबाबदार? देवेंद्रजी का काम करत नाहीत? हे बाकीचे सगळे कामचोर आहेत का? एकट्या माणसाला एवढं काम करावं लागतंय. किती काम करावं की एवढं काम करताना बापरे ते इतके म्हणजे विक्रमी पद्धतीने गणेशोत्सवाचं दर्शन, विक्रमी पद्धतीने नवरात्र मंडळ, मधल्या श्राद्ध पक्षाच्या काळात गेले की नाही मला माहिती नाही आहे. मग कोणतं खरं? हे करणं जास्त गरजेचं आहे की एका ठिकाणी बसून प्रभावीपणे ती यंत्रणा आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन लेवलला काम करणं हे जास्त गरजेचं आहे. आय थिंक ते कुठे बसले, ते बाहेर गेले की नाही, इट डझंट मॅटर. मॅटर काय करते गोष्ट, परिणामकारक काम झालं की नाही. आपण खूपदा नॉन इश्यूजवरती की अरे ते एकाच ठिकाणी बसले. कोविडचा जो काळ होता 2 वर्षाचा तो एका ठिकाणी बसण्याचाच होता, एका ठिकाणीच बसायला हवं पुढचा होतं. पण एक प्रश्न विचारला की जिथं काँग्रेस राष्ट्रवादी जे आहे ज्यांच्याशी लढायचं आहे त्यांच्याशी सत्तेत बसल्यामुळे जे प्रॉब्लेम क्रिएट झाले ते ॲड्रेस केले गेले नाहीत, त्याच्यामुळे त्याचा हा परिणाम आहे. नाही, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत बसायची वेळ भाजपने आणली, हा पहिला भाग आहे. ती वेळ भाजपने आणली कारण भाजपला असं वाटत होतं की आता नांदणं इतकं झालेलं आहे की आम्ही कसंही फरफट करू शकतो शिवसेनेची, आणि शिवसेना खानदानी सून, घरंदाज सून असं दाखवण्यासाठी की आम्ही किती शब्दाचे पक्के आहोत असं म्हणण्यासाठी स्वतःची फरफट करून घेऊ शकते. ज्या क्षणी शिवसेनेने सांगितलं की बस इनफ इज इनफ, आता फरफट नाही होणार, लेट्स ब्रेकअप, तेव्हा भाजप आक्रमक होते. हे फार महत्त्वाचं आहे. विचार. आता आपण जर बघितलं, तुम्ही म्हटलं की 2.5 महिन्यात महाराष्ट्रात जे काही घडलं त्यावेळेस महाराष्ट्र वेठीसदारला गेला. मग ज्यांची जबाबदारी आहे म्हणजे आता अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही जनतेचे प्रश्न कधी मांडणार आहेत की हा पक्ष तुझा की माझा आहे, काही खरी शिवसेना, खरे विचार कुठले यावर राहणार की सर्वसामान्यांचे प्रश्न सभागृहात असतील किंवा रस्त्यावर, हे कधी मांडणार? फार म्हणजे खूपच चांगला प्रश्न आहे हा. अंबादास दानवेजींनी शेतकऱ्यांचे प्रश्न दसरा मेळाव्यातनंही मांडले, ते अधिवेशन काळातही मांडले. मी स्वतः भंडारा आणि गोंदिया या मुद्द्यावरती आणि महिलांच्या असुरक्षेवरती अगदी रान उठवलं. पण अडचण आमची अशी आहे की तो आवाज ज्या प्रमाणात दिसायला पाहिजे तो दिसत नाही. का दिसत नाही? कदाचित आम्ही माध्यमांपर्यंत पोचायला कमी पडतो की माध्यमं आमच्यापर्यंत पोचायला कमी पडतात, वी डोंट नो, काहीतरी असेल त्याच्यातमध्ये गडबडी. परंतु ज्या काळात हे झालं म्हणजे आम्ही प्रकर्षाने मांडतोय की अरे महिला असुरक्षिततेचा प्रश्न आहे, पण भंडारा गोंदियात जेव्हा मी गेले आणि तो प्रश्न मी बघितला तेव्हा काय झालं होतं तिथे, तर तिथे त्या काळामध्ये 8 दिवस जिल्हा पोलीस अधीक्षकांची खुर्चीच रिकामी होती. आणि का नव्हते पोलीस अधीक्षक? तर आता जे तिकडे गेलेले आहेत, त्या गटात गेलेले जे आमदार अनिल भोंडे आहेत, या अनिल भोंडेच्या वाळूच्या धंद्याला अडचण होते म्हणून त्यांनी एसपींची उचलबांगडी केली होती. एखाद्या जिल्ह्याला 8 दिवस एसपीच नसणं ही किती गंभीर बाब आहे. पण तुम्ही जसं म्हणता की मग प्रश्न कधी विचारायचे, तर कुणाला विचारायचा आम्ही प्रश्न त्या काळात?
त्या काळात प्रश्न विचारावा तर मुख्यमंत्री दिल्लीला, गृहमंत्र्याला विचारावं तर गृहमंत्रालय स्थापितच नाही झालं, पालकमंत्र्यांना विचारायचं तर पालकमंत्री नेमलाच नाही. आता त्याच्या पलीकडे जाऊन महिला बालकल्याण विकास मंत्र्याला विचारायचं तर महिला बालकल्याण मंत्रीच नाही, SP-ना विचारायचं तर SP नेमलेलाच नाही. तुम्ही सांगा प्रश्न कुणाला विचारायचा? आम्ही लढायला तयार आहोत, परंतु त्यांना जर दिल्ली वारीतनं जर फुरसतच मिळत नसेल, बरं त्यातही आता आपण बघितलं की ते ज्या पद्धतीने मांडणी, म्हणजे 87 मिनिटाची मांडणी, इट्स अ ग्रेट यार. जिगर लागतं एवढं बोलायला, मजा काही काय. मला माहिती आहे, मी वक्ता आहे, आतडं पिळवटून निघतो, तोंडाला फेस येतो. 87 मिनिटं बोलले बिचारे, 87. पण 87 मिनिटं फक्त मुद्द्यांचं खंडन करण्यात जर घालवलं तर महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यांचं मंडन कधी होणार? अवघड आहे ना सगळंच. हा बोल. महाप्रबोधन यात्रा उद्यापासून सुरू होती आहे. अशी माहिती होती की उद्धव ठाकरे उद्या टेंबी नाक्याला येणार आणि संध्याकाळी 6:30 वाजता ते भाषण करणार आहेत. परंतु अचानक त्यांचं नाव आता नाही आहे त्या पत्रिकेमध्ये. पुढं आता ही महाप्रबोधन यात्रा जवळपास 1-2 महिने चालेल. त्याच्यामध्ये नागपूर असेल, औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, ठिकठिकाणी ते येणार आहेत अशी देखील माहिती मिळाली होती. परंतु आता अचानक ही चर्चाच बंद झाली. नेमकं काय झालं असं? आणि शेवटच्या सभेला तरी उद्धव ठाकरे असणार आहेत का कोल्हापुरात? ही माहिती तुमच्या सूत्रांची माहिती होती, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की महाप्रबोधन यात्रेमध्ये म्हणजे आमची जी आत्ताची जी स्ट्रॅटजी किंवा जी काही आहे त्याच्यामध्ये फक्त नेते आणि उपनेते महाप्रबोधन यात्रेमध्ये असतील. काही काही ठिकाणी आदित्यजीसुद्धा असतील. आणि उद्धव साहेबांचा जो दौरा आहे तो स्वतंत्रपणे होणार आहे. तो दौरासुद्धा प्लॅन जवळपास त्याचं काम फायनलाईज झालेलं आहे. फक्त त्याची अशी आहे की आधी महाप्रबोधन यात्रा म्हणजे ज्या गावात आम्ही जाऊ त्याच्यानंतर 1 महिनाभरामध्ये तिथे उद्धव साहेबांची सभा, असं ते 2 लेअरमधलं काम असणार आहे. सुषमाताई, तुम्ही म्हणजे तुमच्या बोलण्यातून ज्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये खूप आदराची भावना आहे आणि ज्यांचा तुमच्या एकूण व्यक्तिमत्वावर, तुमच्या घडण्यावर प्रभाव आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव म्हणजे आजोबांचं आहे. पण तुम्हाला विचारांची दीक्षा ज्यांनी दिली ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर तुम्ही कांशीरामांचं नाव घेतलं. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे ती जर आपण क्रम लावायचा म्हटला तर त्याच्यामध्ये पहिले अर्थातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 नंबरला कोण येणार आहेत? काशीराम येणार आहेत का उद्धव ठाकरे येणार आहेत? 2 नंबरला कबीर असणार आहेत. कबीर, संत कबीर असतील. 3 नंबरला बुद्ध असतील. 4 नंबरला फुले असतील. 5 नंबरला शाहू असतील. 6 हा सगळा महापुरुषांचा क्रम असेल तर असा क्रम खूप वाढत जाईल. परंतु जेव्हा तुम्ही आत्ताच्या आयडॉलमध्ये, आत्ताच्या सिनोरिओमध्ये जर मला विचार, कारण या 2 तुलनाच होऊ शकत नाही, त्यामुळं कांशीराम का कांशीराम त्या लिस्टमध्ये आहेत? नाही. मी कांशीरामजींना बाबासाहेबांचा फॉलोअर म्हणून बघते, तर मी कांशीरामजींना फार वरच्या स्थानावर ठेवते मी या सगळ्यांमध्ये. कारण मी बहनजी या सगळ्या सिनोरिओमध्ये असू शकतात. कांशीरामजी फार 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 वरच्या लेवलला असतील. आत्ताच्या या सगळ्या सिनोरिओमध्ये मी निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांना क्रमांक 1ला ठेवेल. आणि ते असं नाही बरं का की बऱ्याच असं असतं की बॉस इज ऑलवेज राईट असं जे, आणि म्हणून ते इम्प्रेशन. कोणाला ठेवलं असतं? 2.5 महिन्यांपूर्वी सुद्धा, कारण 2.5 महिन्यांपूर्वी तो विचार बॅक ऑफ द माइंड चालू होता म्हणून तर तिथे पोहोचले ना. 2.5 वर्षांपूर्वी 2.5 वर्षांपूर्वी कदाचित नसेल. 2.5 वर्षांपूर्वी कदाचित माझ्या डोक्यात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक अशी नावं म्हणजे आत्ताच्या पिढीतले कोणीच नाहीत. विलासरावजी एकतर ते माझ्या जिल्ह्यातले आहेत असंही नाही, पण त्यांची वक्तृत्व शैली मला प्रचंड आवडायची. त्यांचा जो थेट संपर्क लोकांशी तो कदाचित कोणालाच जमणार नाही, जो मुंडे साहेबांना आणि विलासरावजींना जमला. म्हणजे ते काय करायचे की लातूरवरून जर ते मुंबईला निघाले तर ते आदल्या दिवशी सांगतील की मी उद्या मुंबईला चाललो आहे आणि रस्त्याने चाललेलो आहे. तर रस्त्यात सगळे लोक, साहेब मी इथं थांबतोय, साहेब मी इथं थांबतोय, तर त्यांची गाडी 60 ते 70 ठिकाणी थांबेल. तर हे जे आहे हे शिकण्यासारखं आहे माझ्यासाठी आणि ते मी पाळते. म्हणजे इव्हन दो मी दौऱ्यावर असेल तर मी शक्यतो रेस्ट हाऊस किंवा हॉटेल्सपेक्षा मी कार्यकर्त्यांच्या घरी थांबणं जास्त पसंत करते. ती कनेक्टिव्हिटी वेगळीच असते. ते बॉन्डिंग फार ते कुठल्याच पैशात तुम्ही करू शकत नाही नंतर क्रिएट. आत्ता ते दिसत नाही दुसऱ्या पिढीमध्ये, दोन्हीकडच्या, देशमुख साहेबांच्याही आणि मुंडे साहेबांच्याही दुसऱ्या पिढीमध्ये ते दिसत नाही. कारण आता गाडी जर एकदा निघाली परळीतनं किंवा लातूरातनं आणि एकदा काच वर झाली तर ती मुंबईशिवाय गाडी थांबत नाही. सो मला विलासरावजींना
निश्चितपणे एकूण त्यांचं वक्तृत्व असेल, त्यांचा अभ्यास असेल आणि विरोधकांवर बोलताना सुद्धा अत्यंत संयमी आणि सुसंस्कृत पण ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरोगामीपणाचं राजकारण ज्यांनी यशवंतरावांच्या नंतर केलं असं पवार साहेबांपर्यंत तुम्हाला पोचायचं तर मला असं की तर त्यांच्याबद्दल आलं नाही बोलणं याचं मला आश्चर्य वाटलं. नाही, तुम्ही मला क्रम विचारलेत तर मला ऑब्व्हियसली जर मी लातूर जिल्ह्यातली असेल आणि विशेष म्हणजे माझं जे शिक्षण झालं ते सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयामध्ये झाले, जे विलासरावजींच्या आईच्या नावचं कॉलेज, आणि तेव्हा विलासरावजी कव्हेकर पाटलांच्या विरोधात पराभूत झालेले होते. त्यामुळे सगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांना ते हजर असायचे आणि सूत्रसंचालनाला मी ठरलेला माणूस असायची. त्यामुळे त्यांच्याशी जो संपर्क आलेला आहे त्यामुळे ते जवळीकीमुळे मला त्यांच्याबद्दल वाटणं फार फार स्वाभाविक आहे. दुसरं नाव जे मुंडे साहेबांचं आहे, तर माझे आई वडील किंवा माझं जे घर आहे ते बीड जिल्ह्यात आहे. माझं घर परळीत आहे. मुंडे साहेबांच्या शेताच्या शेजारी आम्ही अगदी आहोत. तर त्यामुळे मुंडे साहेबांबद्दल सुद्धा आत्मीयता वाटणं किंवा साहेबांची ऊसतोड कामगारांसोबतची काम करण्याची, बोलण्याची, लोकांना जुळवून घेण्याची जी पद्धत आहे ती शिकणं फार महत्त्वाचं आहे. हां, परंतु आत्ता जेव्हा तुम्ही मला विचारता आत्ता या सगळ्या सिनरिओमध्ये, तेव्हा संस्थात्मक काम कसं असावं, त्याचं कार्यजाळं काय असावं, कन्स्ट्रक्टिव्ह काम, बोलण्यापेक्षा कन्स्ट्रक्टिव्ह काम, तर त्याच्यामध्ये निश्चितपणे पवारसाहेब हे सगळ्यात सरस नाव ठरतं. किंबहुना ते टीका करणं सोपं आहे परंतु तिथंपर्यंत पोचणं फार अवघड आहे. म्हणजे आज मी आपल्याशी इथे बोलते, पण आज माझा लिटरली पवारसाहेबांच्या सोबतचा एक कार्यक्रम होता नागपूरचा, आणि मला त्या कार्यक्रमाला हजर राहता आलं नाही. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने ते संस्थात्मक कार्यजाळं उभं केलं आहे, मी ते काम बघितलं आहे मागच्या 2.5 वर्षात. पण यशवंतराव चव्हाणमध्ये प्रतिष्ठानमध्ये जे वेगवेगळे सगळे युनिट्स चालतात हे काबिले तारीफ आहेत. किंवा सुप्रियाताईंनी जे एक यशस्विनी महिला चळवळ जी उभी केलेली आहे ती काबिले तारीफ आहे. सगळ्यात मोठी गोष्ट मी जी शिकली आहे पवारसाहेबांकडनं 2.5 वर्षामध्ये, मला हे अगदी उघडपणे माध्यमांच्या समोर कबूल करताना अजिबात संकोच वाटत नाही. त्यातली मला पहिली गोष्ट की ते वेळ प्रचंड पाळतात. आपण जर त्यांना जर म्हटलं की सर मी ते 9 वाजताची जर वेळ दिली तर 8:45 वाजता ते खुर्चीत बसलेले असतात. इतर नेत्यांना ती वेळ पाळता येणार नाही. त्यांनी जर असं म्हटलं की हां मी, किंवा त्यांच्या माणसाने सांगितलं की साहेब आपल्याला नंतर फोनवर बोलतील, तर आपल्याला कॉल येतो. इथे नगरसेवकही कॉलबॅक करत नाहीत. हे शिकण्यासारखं. इथं म्हणजे एकूण राज्यभरातली गोष्ट सांगते मी. इथं म्हणजे इथे थोडीच नगरसेवक आहे. इथं म्हणजे नाही असं नाही. आणि दुसरी गोष्ट सर, जर पवार साहेबांना जर आपण भेटायला गेलो, मी खूप मंत्र्यांना बघितलं, मी विलासरावजींना तर फार म्हणजे अगदी जवळून बघितलेलं आहे, त्यामुळे मला विलासरावजींबद्दल फार आपुलकी आहे. परंतु बाकीच्या सगळ्या लोकांच्या सोबत ना कोणीतरी असतात आजूबाजूला, हुजरे मुजरे, PA, डायऱ्या बिऱ्या घेऊन सगळे असतात. जेव्हा आपण पवार साहेबांना भेटायला जातो तेव्हा कुणीच नसतं आजूबाजूला, ते एकटेच असतात. म्हणजे तुम्ही आणि तेच असतात 1 to 1 बोलताना. गोष्ट कधी बाहेर गेलीच तर ती तुमच्याकडून जाऊ शकते, ती पवारसाहेबांकडून जाऊच शकत नाही. किंबहुना त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते मला नाही वाटत की प्रतिभा काकींना पण कळत असेल. म्हणजे इतकं ते पक्कं आहे आणि ते शिकण्यासारखं आहे. आणि माझी त्याच्या उलट आहे की माझ्या तोंडात तीळ भिजत नाही, मी काहीच ठेवू शकत नाही मनात. आणि तिसरी गोष्ट जी फार शिकण्यासारखी आहे, कोणती गोष्ट हायलाईट करायची आणि कोणती इग्नोर करायची, हे म्हणजे बाप माणूस आहे की इग्नोरन्स इज द बेस्ट ह्युमिलेशन, ही कदाचित व्याख्या त्यांच्या वागण्यावरूनच विकसित झाली असेल असं वाटतं की ते शिकण्यासारखंच आहे. ताई, विकिपीडियाच्या माहितीवर पुन्हा एकदा विश्वास नाही ठेवायचा असं जरी म्हटलं तरी बोलता बोलता तुम्ही इतक्या बोलीभाषा किंवा प्रचलित भाषांमध्ये बोलताय, नेमक्या तुम्हाला किती भाषा येतात? आणि तुम्हाला जर एवढ्या भाषा येत असतील तर शिवसेनेचं राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करावं असं तुम्हाला मनापासून वाटतं का? शिवसेनेचं कुठल्या पातळीवर प्रतिनिधित्व करावं असं अजिबात ना आधी ठरलं होतं ना आत्ता. एवढं नक्की वाटतंय की पक्षप्रमुख जे काही आपल्याला सांगतील, जो काही आदेश असेल त्यानुसार काम करावं. भाषांचा फक्त एवढंच आहे की भटके मुक्तांच्या चळवळीत काम करताना भटक्यांची प्रत्येकाची एक स्वतंत्र भाषा आहे. म्हणजे वडारी समाजात गेला तर तिरगाये, खिस्तंग मत्ताना, रोट्या टिमटिम अशी एक ती भाषा येते. किंवा काही करीचं छोरी, कुंडीनं समजो कोणीचं,
गोरमाटी भाषा आहे प्रत्येकाची. काय होतं, भटक्यांचे प्रश्न जेव्हा आपण सोडवायला जातो ना, तर तुमचे जरा जरी कपडे थोडेसे नीटनेटके व्यवस्थित असतील तर ते भेदरतात. तर त्यांना तो विश्वास देणं की येस मी तुमच्यापैकीच एक आहे, तर ते जोडणारा धागा म्हणजे भाषा आहे. बस एवढ्यासाठी त्या भाषा विकसित झाल्या, याच्या पलीकडे काही नाही. तो एक काय म्हणता येईल माझ्या कामाचा भाग होता. तुम्हाला त्या भाषेमध्ये लिहावं, कविता कधी लिहिली आहे तुम्ही? नाही सर, त्या भाषेत नाही लिहिलं, पण लिहायला पाहिजे असं नक्की वाटतं आणि या सगळ्या भाषा टिकल्या पाहिजेत असं सुद्धा प्रामाणिकपणे वाटतं. पण मी बघते की ब्राह्मणांना शिव्या घालणारी माणसं ही कधी कळत नकळतपणे स्वतःमध्येच एक न्यू ब्राह्मणिझम विकसित करतात हे कळत नाही. म्हणजे होतं काय की ही सगळी जी मंडळी आहे ती जेव्हा एका कॉर्पोरेट जगात येतात तेव्हा त्यांना त्यांचीच भाषा बोलायची लाज वाटते. हे फार वाईट आहे आणि त्यांना असं वाटतं की अरे माझ्या भाषेवरून ओळखलं गेलं तर मग काय फरक पडेल. इंसान को अपनी औकात नहीं भूलनी चाहिए. माझं जे आहे ते आहे. माझी पाळंमुळंच जर मी विसरून गेले, पाळंमुळं जितकी आत घट्ट घट्ट रुजलेली असतील तितकं झाड ताठपणे उभं राहील, अदरवाईज ते उन्मळून पडेल. त्यामुळे मला माझ्या अस्तित्वाची जाणीव असलीच पाहिजे. मला माझी भाषा आली पाहिजे, माझं कल्चर, अर्थात त्याचा इगो नसला पाहिजे पण त्याची जाणीव नक्की असली पाहिजे. त्यामुळे हे जे न्यू ब्राह्मणिझम कल्चर आहे हे जास्त घातक आहे असं वाटतं. शेवटचा प्रश्न. भाषा आजोबा यावरून विषय निघालेला की तुम्ही म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की सर्वसामान्य लोक आपण सर्वजण जवळपास प्रत्येकजण आपल्या वडिलाचं नाव पाठीमागे लावतं किंवा त्यानंतर आता नवीन निघालं क्रेज की आपलं नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव आणि नंतर आडनाव. पण तुम्ही तुमच्या मागे तुमच्या आजोबाचं नाव लावलेलं आहे. बरं, तुम्ही आता सांगितलं ठीक आहे, तुमचं तर लावलंच, तुमच्या भावाचं पण, भावाच्या मागे पण आजोबाचं नाव लावलेलं आहे आणि त्यातल्या त्यात ते आजोबा आईचे वडील आहेत. तर हा काय किस्सा आहे थोडक्यात? मी माझ्या आजोळी राहिलेली आहे. माझ्या म्हणजे आईला तो नाही, तो म्हणजे सांगायचा असेल तर तो काही नाही असं काही नाही. सांगण्यामध्ये काही नाही, उलट तो एकदा होऊन गेलेला पण बरं आहे. आईला माझ्या म्हणजे वडिलांना अपत्य हवं होतं आणि ती मुलगी हवी होती, परंतु झाली मुलगाच हवा होता, इस्टेटीला वारस झाली मुलगी, तर त्यामुळे मुलगी इकडेच राहिली. दुसऱ्यांदा जेव्हा आई बाळंतपणाला आली त्यावेळेला मला माझ्या पाठीवर 2 जुळी मुलं झाली होती आणि पण ती दगावली लगेचच. वडिलांना असं कळत नकळत वाटलं असेल की अपशकुनी आहे ही, 2 भावांना गिळलं येणे असं वाटू शकतं. तिसऱ्यांदा त्यांनी आईला बाळंतपणाला माहेरी पाठवलंच नाही आणि मग आई पण इकडे होती. तेव्हा आजोबा म्हटले की बाबा तुम्ही बायको घेऊन जा, आम्ही करतो काहीतरी, आणि मी इकडेच राहिले. पण माझ्या आजोबांनी फार प्रेमाने सांभाळलं, अजिबात म्हणजे जाणवूच दिली नाही कुठलीच गोष्ट. त्यामुळे जेव्हा शाळेमध्ये गेलो आणि आजोबांना विचारलं की हां चला पालकांचं नाव सांगा, आजोबा बिचारे सरळ सोट, ते काय असतं, पालनपोषण कोण करतं, सांभाळ कोण करतं या पोरीचा. आजोबा म्हणले मीच की, तुमचं नाव दगडू तात्याराव अंधारे, लिहा दगडू तात्याराव अंधारे, आणि ते लिहिलं. माझं जेव्हा 12वी BA झालं त्यानंतर मात्र मला खूप जणांनी सांगितलं, माझ्या घरात माझ्या अगदी वडिलांनी पण सांगितलं की तुमचं आडनाव बदललं गेलं पाहिजे. पण मला नाही ते बदलावंसं वाटलं, कारण ती माझ्या आजोबांची ओळख आहे. एक दुसरी गोष्ट अशी की आडनावं बदलून मला नाही वाटत ऑनेस्टली. म्हणजे ज्या पद्धतीने कर वगैरे लावलं जातं ना, लोक तुम्हाला शोधायचं तसं शोधतातच, कसंही शोधतात. म्हणजे अगदी अंधारे म्हटल्यावर सुद्धा, अच्छा तुम्ही कुठले अंधारे आहात, मग तुम्ही नगरचे अंधारे का, की तुम्ही बार्शीचे अंधारे, की अमरावतीकडचे अंधारे. म्हणजे लोकांना ती प्रचंड उत्सुकता असते. क्रांतिबा ज्योतिबा फुले असं म्हणतात की तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आधीच उघडे करून ठेवा, जग त्याच्यावर पांघरून घालेल. जर तुम्ही त्याला झाकून ठेवलं तर जग ते उघडं करेल. सत्यशोधकी वर्तनाचा तो नियम आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत बाहेर न ठेवता आपण कसं ओपन किचन, जे शिस्त ते दिसतं असावं, आणि त्या पद्धतीने ते नाव आलं. चळवळीतल्या लोकांनी सांगितलं की तुमचं आडनाव बोधी करा, प्रकाशे करा, उजेडे करा, शिलवंत करा. काही भिक्खू संघातल्या तर लोकांनी आडनावांची अशी यादीच पाठवली होती. किंवा काही लोक म्हणाले की काहीच नाही तर परळीकर तरी करा, किमान परळीच्या आहात तर मुरुडकर करा, त्याने काय फरक पडेल सर. मी आडनाव बदललं.
असं गृहीत धरू की मी आडनाव प्रकाश हे ठेवलं, माझ्या आयुष्यात काय प्रकाश पडेल? मी माझं आडनाव कर ठेवलं, काय खरंच मी ब्राह्मण होणार आहे? खरंच मी लगेचच मला जानवं बिनवं घालण्याचा अधिकार मिळणार आहे? काय फरक पडेल आडनाव बदलल्याने? मला जे काही करायचं आहे ते माझ्या कर्तृत्वानेच करावं लागेल, मला माझं कामच दाखवावं लागेल, त्याच्याशिवाय काही पर्यायच असणार नाही. आणि मला असं वाटतं की आपण विक्टिम कार्ड नाही खेळावं. म्हणजे आता सहज ओघात निघालं म्हणून काही लोक म्हणतात की अरे तुम्हाला काय, तुम्ही आरक्षण घेऊन वाढलेली लोक. सर, माझ्या उभ्या आयुष्यात मी कुठेच आरक्षण घेतलं नाही, किंबहुना मला आणि घ्यायचं ठरवलं तरी मला आरक्षण नाही मिळू शकणार, कारण मी ओपन कॅटेगरीतली मुलगी आहे. हे पण वाईट आहे बरं का अजून, की इतके मायक्रो मायनॉरिटीतले लोक आहेत आणि त्यांना आरक्षण नाही आहे आणि ते आरक्षणाचा लढा पण लढू शकत नाहीत. हे फार वाईट आहे. का तुम्ही भटक्या विमुक्त याचं जे आरक्षण आहे ते तुम्हाला नाही मिळू शकत? किती आरक्षण आहे सर? ते 0.5% आहे सर. आता 0.5% आपण सांगा सर, अर्धा मुलगा बसवायचा की अर्धी मुलगी बसवायची? 0.5% आरक्षणामध्ये ज्या लोकांना साधं वोटर आय डी नाही आहे, ज्या लोकांकडे राशन कार्ड नाही आहे, ज्या लोकांकडे आधार कार्ड नाही आहे, म्हणजे किमान या देशाचे ते नागरिक आहेत याचं ओळखपत्रसुद्धा ज्या लोकांकडे नाही आहे, त्या लोकांच्या आरक्षणाच्या लढ्यावरती अजिबात चर्चा होत नाही. का होत नाही? कारण राजकारणामध्ये 2 U फार महत्त्वाचे मानले जातात. महत्त्वाचे आहेत ते की उपयोगिता मूल्य किंवा उपद्रव्य मूल्य. मायक्रो मायनॉरिटीच्या लोकांचं उपयोगिता मूल्य ही राजकारण्यांच्या दृष्टीने काहीच नाही आणि उपद्रव मूल्य ही काहीच नाही. त्यामुळे त्यांच्या आरक्षणावर कोणीच बोलणार नाही. आणि जेव्हा आम्ही असं बोलतो त्यावेळेला काही लोक म्हणतात सुषमा अंधारे आरक्षणाच्या विरोधी. अरे नाही रे दादा, तुमच्या आरक्षणाच्या विरोधी आम्ही कसे असू शकू? किंबहुना असण्याची कुवतसुद्धा नाही आमची. कशी कुवत असेल बरं? आमच्या पार्लमेंटमध्ये कुणी आहे का व्हॉईस मांडायला? नाही. असेंब्लीमध्ये आहे का? नाही. महापालिकेत? नाही. नगर परिषदेत? नाही. ग्रामपंचायतीत? मग आम्ही कसे काय असू शकू बरं? तर आमचा व्हॉईस निर्माण करणं म्हणजे शिवसेनाच का या प्रश्नाचं उत्तर देताना की आमचा तो व्हॉईस तयार झाला पाहिजे सर. एकदा तरी NTB भटक्या विमुक्त जमाती ब क ड असे जेव्हा प्रवर्ग केले जातात तेव्हा भज ड मधले खूप लोक आपल्याला दिसतील. म्हणजे आत्तासुद्धा धनंजय मुंडेजी आहेत, मोनिका राजळे आहेत, पंकजा मुंडे आहेत, प्रीतम मुंडे आहेत, बाळासाहेब सानप, खूप खूप नावं आहेत, चिक्कार जितेंद्र आव्हाड आहेत. हे सगळे भज ड मध्ये असणारे लोक आहेत. त्याच्यामध्ये भज क मधले पण लोक आहेत सर, सी प्रवर्गातले. म्हणजे अगदी आनंदराव देवकतेंपासून ते आत्ताचे आमचे बंधू गोपीचंद पडळकरांपर्यंत अनेक लोक आहेत. भज ब मधला कुठे माणूस दिसतोय? तो दिसतच नाहीये. बरं, भज ड मध्ये एक जात आहे आणि आरक्षण आहे की एक वंजारी जात आहे, किंवा भज क मध्ये एक जात आहे धनगर आणि आरक्षण आहे. भज ब मध्ये सर 50-60 जाती आहेत आणि आरक्षण 0.5% आहे. बरं, तरीही आम्ही गप्प बसायचो. बंद डोळे बंद ओठ बंद त्या पापण्यात, आज प्रिय मी खरी प्रीत पाहिली तुझ्यात. की नुसतं कार्यकर्त्याला पाठीवर हात ठेवून हसून बोललं तरी कार्यकर्त्याने खुश व्हायचं, काहीच बोलायचं नाही. असं कसं चाललं सर? आणि म्हणून मग आम्ही आमच्या हक्काचा मुद्दा मांडण्यासाठी, आणि होतं काय की मोठमोठ्या तुम्ही जेव्हा म्हणता की या पार्टीत का नाही, त्या पार्टीत का नाही, शिवसेनेतच का, तर बाकीच्या पॉलिटिकल पार्टीजचे कास्ट कॅल्क्युलेशन ठरलेले आहेत. त्या कास्ट कॅल्क्युलेशनमध्ये तुमच्या जातीचं वोटिंग किती आहे यावर तुम्हाला किती शेअर द्यायचा पॉवरचा हे ठरतं. मला नाही वाटत की इकडे असं आहे. म्हणजे पुण्यामध्ये एक बाळा ओसवाल नावाचे नगरसेवक, मी अगदी काल परवा, नवीनच आहे मी पण मी त्यांच्याकडे कार्यक्रमाला गेले तेव्हा ते म्हणाले, ताई या प्रभागामध्ये माझ्या समुदायाचं 0.5% पण वोटिंग नाही आहे, पण मी सलग 3 वेळा इथला नगरसेवक आहे. हे शिवसेना करू शकते. हे भारी आहे. आणि हे भारी आहे म्हणून मला असं वाटतं की माझ्या समुदायाला न्याय देण्यासाठी मी या पद्धतीने जाऊ शकते की शिवसेनाच माझ्या समुदायाला न्याय देऊ शकते. म्हणून मला आधी शिवसेनाच टिकवावी आणि वाढवावी लागेल. शिवसेना वाढली तर आम्ही टिकू. शिवसेनेचा USP जो गेली कित्येक वर्ष कोणालाही दिसला नव्हता तो तुम्हाला दिसला. कदाचित तो व्हॅक्यूम तुम्हाला तिकडे दिसला आणि म्हणून तुम्ही तिकडे गेलात. सुषमाताई, वाऱ्याची एखादी झुळूक असते ज्याच्यामध्ये वादळ असतं, एखादी ठिणगी असते जिच्यामध्ये वणवा दडलेला असतो. उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा शिवसेना नावाचं एक वादळ महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं आहे. तो वणवा जर पुन्हा पेटवायचा असेल तर अशीच एखादी ठिणगी त्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आणि कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार.
थँक्यू सो मच. आणि यासोबत क्विकहिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, सोनाई पशु आहार, चकोते बेकरी अँड नमकिन्स या विशेष कार्यक्रमात आत्ता आपण इथेच थांबतोय. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.